सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। जय श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा। जय श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा। ज्ञानदेवनी उदारिसी तू, ज्ञानदेवनी उदारिसी तू, सकळ जीवांचा हितकारक तू। देवा परमेश्वरा स्वामी चक्रधरा। जय श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा। तू शक्तीचा मालक सता, शक्तीचा मालक सता। चराचरावर तुझीच सत्ता, चराचरावर तुझीच सत्ता। देई अभय करा स्वामी चक्रधरा। जय श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा। दुःखहारक तू, सुखदायक तू, मूळ विद्येचा छेदक तू, आनंदाचा जरा स्वामी चक्रधरा। जय श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा। लीळांचे चिंतन घडावे, जीवन मुझे पावन व्हावे, पुलकित व्हावी जरा स्वामी चक्रधरा। जय श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा। जय श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा स्वामी चक्रधरा। दंडवत प्रणाम, दंडवत भाऊ। नामे वेद, नामे बोध, नामे अनुसरण, नामे स्मरण, नाम सकळ निरोध परिहरी। हेच केवी नारितपुर मार्गी दायंबासी मौन्य विहिले, तिये लिळेचे निन्याये तेच केवी। ना ब्रह्मचारी घोडेयाचे नि दृष्टांते तेच केवी। ना सर्वज्ञे म्हणितले खेदी प्रवर्तले पुरुषाचे सकळही निरोधनेनो कोणची निर्कोणी फेडी
मनोनी नाम सकळ निरोध परिहरी. नाम सकळ निरोध परिहरी. नामस्मरणाने ज्याप्रमाणे अनुसरणाला प्रवृत्त होतो मनुष्य, त्याचप्रमाणे अनुसरणाला होत असलेले अडथळे दूर करण्याचे सामर्थ्य देखील नामस्मरणामध्ये आहे. नामस्मरणाने आणखी अनुसरल्या पुरुषाला काही जर निरोध प्राप्त झाले. निरोध म्हणजे काय? निरोध म्हणजे विरोध नव्हे. निरोध म्हणजे एक प्रकारचं संयमन करण्याचं सामर्थ्य. आपल्या देहावर संयमन, इंद्रियावर संयमन करण्याचं जे सामर्थ्य आहे ते म्हणजे एखादा विषय आपल्याला एकंदरीत समजा प्राप्त झाला, तो विषय आपल्याला मिळावा, परंतु स्वामींची आज्ञा आहे की वास्तविक विषया साक्षी न ठाकावे. आपल्या स्वामींनी सांगितलं विषयाच्या साक्षी न ठाकावे, विषयाच्या समोर जाऊ नये, विषयाकडे वास्तविक जास्तीत जास्त लक्ष देऊ नये, हे जे स्वामींनी सांगितलं आहे. हा जो विधी आपल्याला विहिला आहे, हा जो विधी विहिलेला आहे, तो विधी वास्तविक पालन करत असताना जो आपल्याला त्रास होतो संयमन करत असताना, विधीकडे त्या विषयाकडे मन आकर्षित तर होतेच, विषयाकडे मन आकर्षित होते जास्तीत जास्त. का? आपली अवस्था दंडी असते, दर्शी असते, स्पर्शी असते, कुचमर्दिनी असते. या अवस्थेप्रमाणे आपण त्या विषयाकडे आकर्षित होत असतो. पण इकडे स्वामींचा विधी आहे, स्वामींची आज्ञा आहे की विषया साक्षी न ठाकावे, विषयाच्या वास्तविक बळी पडायचं नाही, विषयाला वास्तविक विषयाकडे जास्तीत जास्त आकर्षित व्हायचं नाही. हे स्वामींची आज्ञा आहे आपल्याला. मग स्वामींची आज्ञा अशी आहे आणि मानसिक सामर्थ्य आपलं असं मानसिक वास्तविक क्रीडा कशी आहे की आपण तिकडे काय होतो आकर्षित होतो. म्हणून या दोन्ही विधींचं पालन करण्याकरता विषयाकडे आकर्षित न होण्याकरता आणि परमेश्वराची आज्ञा मानण्याकरता जो वास्तविक प्रयत्न असतो, तो प्रयत्न म्हणजे संयम. तो संयम करत असताना विषयाकडे आकृष्ट व्हायचं नाही, त्याचं संयमन करायचं. त्याच्यामुळे कधी कधी एखाद्या वेळेला निरोध उत्पन्न होतो. संयमन करत असताना कधी कधी एखाद्या वेळेला निरोध उत्पन्न होतो. तो निरोध परमेश्वर काय म्हणतात की अनुसरल्याचे सगळे निरोध परिहरती. अनुसरल्याला जर असे काही निरोध प्राप्त झाले, उत्पन्न झाले, त्या निरोधाचा परिहार आम्ही करतो. आम्ही म्हणजे स्वतः ते करत नाही, कवडी एकी देवता आहे आणि ती सहाय्य करते. त्यावेळेला त्याचा निरोध ती वास्तविक धरून ठेवते, त्याला धरून ठेवते. म्हणजे त्याला वास्तविक त्या विषयाकडे आकर्षित होऊ देत नाही किंवा त्याचे उल्लेखही वास्तविक त्याला होऊ देत नाही. असं वास्तविक सामर्थ्य श्री चक्रवर्ती स्वामी आपल्या देवते करवी त्या पुरुषाला देतात. कुणाला? अनुसरल्या पुरुषाला. म्हणून त्याकरता वास्तविक दायंबाचं स्वामीने उदाहरण दिले. बेलापूरची कथा आहे. म्हणून श्री प्रभू दर्शना पाठवणे. दायंबाला वास्तविक श्री प्रभूच्या दर्शनाला करता पाठवलं. अशी त्या वेळेची आधी आहे. आधी म्हणजे प्रारंभ, सुरुवात. बेलापूर येथे सकाळचा पूजावसर झाल्यानंतर अशी भाषेत नाही का? बिलापूरचा अवसर झाला. स्वामी आसनस्थ बसले. सकाळचा पूजा अवसर झालेला आहे. स्वामी आसनस्थ बसलेले आहे. दायंबाई वास्तविक कुठेतरी स्नान करण्याकरता गेले होते, कपडे धुण्याकरता गेले होते. धोत्र होऊन ते देखील आले. आपलं धोत्र धुवून ते देखील वास्तविक स्वामीच्या सन्निधानी आले आणि बसले. काय एक गोष्ट आहे, दायंबा ओल्या गुणाचे होते. ओला गुण तुम्हाला माहिती आहे. ओला गुण म्हणजे लीळा सांगताना डोळ्यातून अश्रुपाते ओघत आले. एखादी जर लीळा सांगितली, आता मी पाहिलं की काल बोलता बोलता यांना हुंदके येत होते, त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते. आपण म्हटलं ना, रुपये देवो तो तुवाचे आठवावा. हे वाक्यच असं आहे की अंतःकरणाला कोंबा देणार आहे. अंतःकरणाला वास्तव असा कोंबा दिला जातो की देव आजपर्यंत देव तो तुवाच आठविला, देहपर्यंत तुवाच आठविला, तुझ्यासारखा देव कोणी आठवला नाही. असं जे बोलत असतो आपण, त्या बोलण्यामुळे त्यांना वास्तव हुंदका निर्माण झाला, हुंदू दाटून आला. म्हणजे प्रत्येकालाच येतो नाही असं नाही. ही लीळाच त्या प्रकारची आहे. त्याला म्हणतात ओला गुण. असा ओला गुण कशामुळे निष्पन्न होतो? ज्याला कधी सांगितलं का याच्या अगोदर मी नाही घडला, ज्याला वास्तविक ज्ञानाधिकार भूत भजनाधिकार घडतो,
भूत भजनाधिकार घडणे म्हणजे अन्नदान करणे. अन्नदान एखाद्या पातळी घडणे. कोण्या पातळी? एखाद्याला जीव पातळी अन्नदान घडते, एखाद्याला वेदवंताच्या ठिकाणी अन्नदान घडते, एखाद्याला बोधवंताच्या ठिकाणी अन्नदान घडते, एखाद्याला ज्ञानाच्या ठिकाणी अन्नदान घडते. पण प्रेमाच्या ठिकाणी आपल्याला अन्नदान घडत नाही. का? तर आपण संधिधानी आहोत आणि असंधिधानी प्रेम नाही, भक्त नाही. आपण सर्व भक्त आहे असं भोया भावनेने आपण म्हणतो आम्ही भक्त आहोत, आम्ही श्री चक्रधारीचे भक्त आहोत. हे भावनायुक्त आपण बोलणे आपलं भावनायुक्त आपलं बोलणं आहे. पण खरा भक्त म्हणजे जसे बाईसा, खरा भक्त म्हणजे उद्धवदेव आणखी एकांकीचे भक्त हे फक्त संविधानीच असतात. श्री चक्रधाऱ्यांच्या संविधानीच प्रेम भक्त असतो आणि त्यावेळेलाच ते प्रेमाचा संचार होत असतो. आणि अशा वेळेला जर अन्नदान घडलं तर त्याला पुढीच्या म्हणजे त्याला वाचली त्याची जोड पुढे जाते, त्याची वेळ पुढे जाते, ईश्वर पातळी जाते. ईश्वर पातळी त्याला भजन घडावं असं वाटतं. पण हे केव्हा? संविधानी. आता आपण असंविधानी आहोत. असंविधानी असल्यामुळे आपल्याला भजन घडण्याकरता काय करायचं आहे? अन्नदान काय करायचं आहे आपल्याला? अन्नदान वेदवंताच्या ठिकाणी केलं पाहिजे, बोधवंताच्या ठिकाणी केलं पाहिजे, अनुसरण्याच्या ठिकाणी केलं पाहिजे. मग त्यातही एखादा अनुसरला पुरुष तिर्यंच्या बहिणी असेल, तिर्यंच्या अवताराच्या ठिकाणी त्याला भजन घडलेलं असेल तर अशा ठिकाणी भजन घडलेला जो पुरुष अनुसरला त्याच्या ठिकाणी जर आपल्याला भजन घडलं तर ओला गुण निर्माण होत असतो. थोडं ध्यानात ठेवा. तसं तिर्यंच्या पात्री भजन घडल्यानंतर ओला गुण निर्माण होतो ही गोष्ट खरी आहे. तिर्यंचे पात्र म्हणजे तिर्यंच्या अवतारी आपल्याला निर्हेतुपणे अन्नदानाचा विधी जर घडला तर वस्तुगुण निर्माण होतो, ओला गुण निर्माण होतो, साद्रवता निर्माण होते, एक प्रकारचा द्रव फुटतो, हुंका फुटतो. हे लक्षण आहे. तर हे तिर्यंच्या अवताराच्या ठिकाणी. पण तिर्यंच्या अवताराच्या ठिकाणी ज्या पुरुषाला भजन घडलं आहे त्या पुरुषाच्या ठिकाणी आपल्याला जर भजनाची क्रिया घडली, बोलण्याचा भाव लक्षात घ्या. तिर्यंच्या अवतारी जर भजन घडलं तर ओला गुण निष्पन्न होतोय. अगदी खरं आहे. कळते का कुणाला? हां, कळते का? ओला गुण निष्पन्न होतो हे खरं आहे. पण त्याचबरोबर आपण आता यायला का, पण त्याचबरोबर ज्याला वास्तविक भजन घडलं तिर्यंच्या अवतारी ज्या पुरुषाला, त्या पुरुषाच्या ठिकाणी तो जो पुरुष आहे, अनुसरला पुरुष आहे, वासनिक आहे, नामधारक आहे, ईश्वरीच्या वेळा ऐकता ऐकता एखाद्या नामधारकाच्या डोळ्यातून वास्तविक अश्रू ओळखतात, वासनिकाच्या डोळ्यातून अश्रू ओळखतात. तसं अनुसरला पुरुष आहे त्याच्या ठिकाणी हा गुण निष्पन्न झालेला असतो. पण अशा पुरुषाच्या ठिकाणी माझं म्हणणं ध्यानात ठेवा, अशा पुरुषाच्या ठिकाणी जर आपल्याला निर्हेतुक अन्नदानाची क्रिया जर घडली तर आपला प्रसव पुढे जातो. स्त्रियांच्या अवतारी आपल्याला भजन घडू शकते आणि येथे साद्रवता निर्माण होते. अश्रुपाते ओघ चाले म्हणजे आपल्याला ओला गुण निष्पन्न होतो. ती चक्रधर स्वामींची जर लीळा ऐकली त्या लीळेमुळे त्या लीळेचा भाव आपण जर आठवला तर आपोआप कोंबा दिल्यासारखा हृदयाला कोंबा दिल्यासारखा होतो आणि आपल्या डोळ्यातून अश्रू ओघळतात. अरे ना, म्हणून याला म्हणतात ओला गुण. तर असा ओल्या गुणाचे पात्र कोण होते? दायंबा. कारण एक असं म्हटलंय, भट्ट राहती तैसे दायंबा न राहते. आमच्या अस्थिबळीच्या प्रकरणामध्ये म्हटलेले असंविधानी कदाचित भट्ट राहू शकतात तर राहिलेच की नाही. भट्टवास राहती तैसे दायंबा न राहते. दायंबा राहिले नाही, दायंबा न राहते म्हणजे दायंबाच्या ठिकाणी असा ओला गुण होता. ईश्वराची त्यांना इतकी आवड होती, श्री चक्रधार इतकं त्यांचं अतूट प्रेम होतं, फार प्रेम होतं. त्या प्रेमामुळे वास्तविक ते ईश्वराच्या असंविधानी राहू शकत नाही असं श्री चक्रधर स्वामींनी त्यांचं कौतुक केलेले, स्तुती केलेले, वर्णन केलेले. असे दायंबा धोत्र धुवून आले बसते स्वामींच्या जवळ बसते. स्वामींची श्रीमूर्ती निहाळत बसते. स्वामींना प्रवृत्ती झाली एकाएकी प्रवृत्ती झाली. स्वामी म्हणतात, भोजा तुम्ही परमेश्वरपुरात जाल. त्याने वाटतं विचार केला नाही काही. हो जाईल, तुमच्या आज्ञेचं पालन मी करणार नाही तर कोण करणार आहे? मी जाणार. आणि त्यातही परमेश्वरपुराला जायचं आहे. याचा अर्थ वास्तविक काय म्हणतात ना, सोन्याला सुवाजी म्हणजे अगदी खूप मोठं पर्व आहे. हा मोठा अधिकार आहे. हे मोठं चांगली क्रिया मला घडते, मी अवश्य जाईल. स्वामींना प्रवृत्ती का झाली, कशा करता झाली याच्याकरता थोडं मध्यंतरी बोलतो. फक्त मुद्दा ध्यानात ठेवतो. का प्रवृत्ती व्हावी
स्वामी ईश्वर अवतार, श्री प्रभू ईश्वर अवतार. स्वामींना एकाएकी प्रवृत्ती झाली की भोज्याला भक्तिजनांना महदायचा वळी यांना सर्वांना रुद्रपूरला पाठवण्याची त्यांना प्रवृत्ती झाली. रुद्रपूरला पाठवण्याची प्रवृत्ती झाली. का प्रवृत्ती झाली? त्यांच्यापासून ज्ञानशक्तीचा त्यांनी स्वीकार केलेला आहे. श्री गुरुजींची भेट पाखामासा घ्यावी लागत असते. हा एक आदर्श तुम्हा आम्हाला घालून दिलेला आहे. ज्यांनी ज्यांनी आपले उपदेश घेतलेला आहे, अनुसरलेले आहे, ज्यांच्या नावाने वास्तविक श्री चक्रधरांच्या नावाने अनुसरले, पण ज्यांना निमित्त करून अनुसरले असे जे सद्गुरू असतील त्या सद्गुरूंना कमीत कमी महिन्यातून तरी वास्तविक आपली दावत दाखवली पाहिजे. महिन्यातून एक वेळ भेट दिली पाहिजे. महिन्यातून एक वेळ तरी त्यांना संदेश पाठवला पाहिजे. हा वास्तविक आदर्श तुम्हा आम्हाला वास्तविक सांगण्याकरता स्वामी स्वतः वास्तविक सांगतात भुजाला की तुम्ही परमेश्वर पुढे जाल. नाही तर परमेश्वर काय गरज येते तिथे जाण्याची पाठवण्याची. मग स्वामी भुजा जायबा म्हणतात अवश्य जाऊ आम्ही. मग त्याप्रमाणे वास्तविक स्वामी महदायसा म्हणतात. कारण महदायसा आणखी बाकीचे सगळे भक्तीजन त्यांच्यासोबत जायबाला पाठवलं. काय काय घेऊन पाठवलं? 5 वर्णी झाली, चवडी, आणखी कोफळ फोडणा आणि अडकित्ता पोपळ फोडणं म्हणजे आरती आणि एक पोपळांचा बटवा. त्यामध्ये 5 पोपळ दिले होते. केव्हाही एक पोपळ देऊन भेटायचं नसतंय. हा आदर्श आपल्याला घालून दिलेला स्वामींनी. 5 पोपळ देऊन भेटायचं. आज तुम्ही खरोखर ध्यानात ठेवा. आपण आज सन्निधानाचे पुरुष आहोत. म्हणजे स्वामींनी काय केलं, एक बटवा होता, कपड्याचा बटवा होता जुना. त्या बटव्यामध्ये वास्तविक ते 5 पोपळ दिले आणि श्री प्रभूला द्यायला सांगितले भेट म्हणून. मग याचा आदर्श आहे याचा आपण की एक पोपळ देऊन आपण एक पोपळावर आलोय. 5 पोपळ घेऊन भेटायला सांगितले आपल्याला, पण आपण एक पोपळावर आलोय नाही का. एक पोपळ देतो. कधी कधी ते पोपळही नसतंय, कधी पोपळही नसते. आपण तसंच वास्तविक भेटतो. म्हणण्याचा मुद्दा असा ते 5 पोपळ वगैरे सगळे दिले आणि महेश्वरासोबत दायंबाला पाठवलं. आणखी दायंबाला पण विधी विहिला. दायंबाला विधी असा विहिला की तुम्ही मौन धारण करावे. मौन राहण्याचा विधी धारण करा. येथून श्री प्रभू बाबाजवळ जाईपर्यंत इतकंच नव्हे तर श्री प्रभू बाबापासून परत इथे येईपर्यंत तुम्ही मौन राहा. हा विधी विहिला. आणि पूर्वी एक गोष्ट सांगायची. दायंबाला मुखरोग झालेला होता. मुखरोग म्हणजे त्यांच्या तोंडाचा वास येत होता. कधी कधी एखाद्या व्यक्तीचा तोंडाचा वास येत असतो, त्याला मुखरोग असे म्हणतात. मुखपाक असं म्हणतात. मुखपाक म्हणा किंवा मुखरोग म्हणा. तर दायंबाच्या तोंडाचा असा वास येत होता, मुखरोग झालेला होता. म्हणून तो नष्ट करण्याकरता स्वामींनी काय केलं, पुढचं भविष्य लक्षात घेऊन स्वामींनी त्याला सांगितलं की तुम्ही मौन धारण करा. रस्त्याने कोणाशी बोलायचं नाही. भक्ती महादेश आहे, आणखी भक्तीजन आहेत, यांच्यासोबत कोणाशी बोलायचं नाही. तिथे रुद्रपूरला गेल्यानंतर कोणाशी बोलायचं नाही. आता एक गोष्ट पहा, कुठून पाठवलं? बेलापूरला पाठवलं. कुठे पाठवलं? रुद्रपूरला पाठवलं. बेलापूर ते रुद्रपूर किती अंतर आहे? विचार करा किती अंतर आहे. थोडं अंतर आहे का? आणि त्यावेळेला अशी साधनं नव्हती. आज तुम्ही यात्रा करता, हे करता, त्यावर तो 5 मिनिटात आपण देवाजवळ जातो नाही का, 10 मिनिटात देवाजवळ जातो. पण त्यावेळेला देवाकडे पोहोचण्याचा माझा अत्यंत खर्च होता. हो, खूप खर्च होता. त्यावेळीची भक्ती अत्यंत खर्च. आज आपल्याला वास्तविक देवाने खूप साधनं दिली आहे. देवाने इतके वास्तविक साधने आपल्याला दिले. देव होण्याकरता, देवाची सेवा करण्याकरता इतकी साधने उपलब्ध करून दिली आहेत. तरीही आपण त्या साधनांचा वास्तविक काय उपयोग करून घेत नाही. असे काही महाभाग आहेत ते आपल्याला वास्तविक म्हणतात की चला देव करा, अमुक करा, पण आपली इच्छा होत नाही. तर हा इतकं अंतर त्या काळामध्ये केवळ पायी त्यांनी काय केलं, अतिक्रमण पायी चाललं, पायी तोडलं ते सामान. ते आपलं अंतर किती 400 किलोमीटर असेल, 500 किलोमीटर असेल, 200 मैल असेल, 400 मैल असेल. हळूहळू चालेल. म्हणजे कितीतरी दिवस त्यांना लागले असतील. जवळजवळ कमीत कमी पायी चालणे म्हणजे 20 दिवस तरी निश्चित झाले. मुक्काम करत बेलापूरून निघाले. रुद्रपूरपर्यंत जायला त्यांना कमीत कमी 20 ते 25 दिवस तरी लागले. 20 ते 25 दिवसपर्यंत दायंबाने मौन विधीचं अतिक्रमण केलं नाही. मौन विधी अत्यंत काटेकोर रीतीने पाळला. आणि मग नंतर रुद्रपूरला पोहोचले.
रुद्रपूरला पोहोचल्यानंतर महदर्शने वास्तविक महदर्शेजवळ ज्या गोष्टी दिल्या होत्या, जे 5 वस्तू दिल्या होत्या, त्या श्रीप्रभूला त्यांनी अर्पण केला. श्रीप्रभूचं दर्शन झालं, सगळ्यांनी श्रीप्रभूला दंडवत केला, नमस्कार केला आणि या वस्तू वास्तविक आमच्या श्री छत्रपती स्वामी दिल्या, अर्पण केल्या. पण कशा अर्पण केल्या? थोडा वेळ जाऊन स्वामींनी हाही आदेश दिला होता की जर श्रीप्रभू बाबा प्रसन्न असतील तर त्यांचा मूड पाहून मग ह्या वस्तू त्यांच्या हातात द्या. एकदमच देऊ नका. त्यांचा मूड जर न घेण्याचा असेल तर त्यांना देऊ नका. त्यांची प्रसन्नता पहा. मग नंतर काय झालं की वास्तविक सगळे गेले. तोपर्यंत काही त्या 5 वस्तू काही दिल्या नाही, थांबले. देवाला दंडवत केला, सगळं काही व्यवस्थित केलं आणि ज्ञानबाला हा विधी दिला होता, तेथे जाऊन बोलायचं नाही, तेथे जाऊन कोणाशी बोलायचं नाही. श्री प्रभू बाबाजवळ वास्तविक त्यांची मुद्रा प्रसन्न असेल तोपर्यंत तिथं थांबायचं आणि पुन्हा पुन्हा त्यांच्याजवळ जायचं नाही. हा विधी देखील तुम्ही पाळा. नाही तर श्री प्रभू बाबा जेव्हा या म्हणतील त्यावेळेला यायचं, श्री प्रभू बाबा जा म्हणतील त्यावेळेला जायचं. या गोष्टी तुम्ही अवश्य पाळा. या गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर तुमच्या पुढच्या जे भवितव्य आहे ते तुमचं चूक आहे. पुढचं भवितव्य फार जबरदस्त होतं बरं, ते आपण पुढे कधीतरी बोलू. मग नंतर असाच एक दिवस काय योग आला. एक दिवस असा योग आला, श्री प्रभू बाबाला स्नान करण्याची इच्छा आली. स्नान करायचं. महर्षीला वास्तविक भाजी फेंडी खात, तिला वास्तविक कधी कधी शिवे देत असत. म्हणण्याचा मुद्दा असा, हा श्री महर्षीच्या हातच वास्तविक ते काय करायचे, आंघोळ करायचे. त्यापेक्षाही वास्तविक आवाईसावर श्री प्रभू बाबाचा खूप मनोदर असतात, खूप मनोदर असतात. आवाईसाच्या हातानं सर्व काही करतात. पण हे वर्षे अभ्यागत म्हणून गेले, पाहुणे म्हणून गेले, श्री चक्रधराचे कापडे म्हणून गेले, यात्रेकरू म्हणून गेले. मग थोडंसं शांत राहिले आणि मग आंघोळीची एक दिवसानं इच्छा आली. मर्दना मागणी देण्याची इच्छा आली. पण जवळपास कोणी नसल्यामुळे श्री प्रभू बाबा काय म्हणतात, आहो तू उपकर्षी म्हणजे तू मर्दना देऊ शकतो का? मर्दना देण्याची तुला माहिती आहे का? मर्दना देणे म्हणजे आंघोळीच्या अगोदर उठणे लावणे हे करण्यात येतं. जाणबाणं वास्तविक न उपकर्षी मी वास्तविक मदत करू शकत नाही, मी मर्दना देऊ शकत नाही असं बोलले. त्यांना माहीत नव्हतं आणि त्यांनी तसं उत्तर दिल्यानंतर आबाईसा जवळच होती. आबाईसा म्हणते, बाबा श्री प्रभू बाबाला किंवा भक्तीजनाला काय म्हणते, हा बोलला ह्याला श्री चक्रधर स्वामींनी विधी विहिला होता म्हणून पाळण्याचा, पण हा बोलला न उपकरे मी नुपकरे म्हणजे मी मर्दना देऊ शकत नाही असं दादोस एकदम बोलले त्यावेळेला. म्हणजे याला काय म्हणायचं, मी काय म्हणतो, तो संयम आहे, तो संयम कोणपर्यंत पाळला त्यांनी, वृद्धपर्यंत पाळला न बोलण्याचा. आणि जेव्हा वस्ता अगदी टोकावरची भूमिका आली त्यावेळेला वस्ते श्री प्रभू बाबा म्हणतात, तू माते उपकर्षी. त्याने सरळ उत्तर दिलं. त्यावेळेस त्याला राहूला गेलं नाही. संयम तुटला, संयमाचा बांध तुटला त्याचा आणि एकदम काय म्हणतो तो, मी न उपकरे, मी मदत करू शकत नाही. तेवढंच आवाज म्हणते, याला जो मौनविधी दिला सांगितला होता, हा बोलल्याबरोबर त्याचा जो मुखपाक होता, मुखरोग होता, तो काय झाला, नष्ट झाला. तो रोग प्रतिहारला. म्हणजे एकाला एक कारण आहे पहा. काही प्रत्येक क्रियेच्या पाठीमागे हेतू आहे. हेतू समजणे म्हणजे ज्ञान होणे. नुसती पोपटपंची उपयोगाची नाही. काय हेतू समजला पाहिजे, लिहितला हेतू आपल्याला कळला पाहिजे. असं का बोलले श्री प्रभू बाबा, का बोलले, या अवताराची खंती त्या अवतारी होय विसर. या अवताराला वाटते तोष उत्पन्न झाला तर दुसऱ्या अवताराला तोष उत्पन्न होतो. श्री चक्रधर स्वामीला कोणाची एकासाची खंती आली होती तर वास्तविक जेव्हा श्री प्रभूच्या ठिकाणी ती उपहार करायला गेली, माहीमपत्राला सांगितलं, मला आबाईसराला सांगितलं, मला श्री प्रभूच्या ठिकाणी उपहार करायचा. आबाईसर म्हणे माहीमपत्राला विचारा, माहीमपत्र म्हणे आबाईसराला विचारा, आबाईसर म्हणे माहीमपत्राला विचारा. म्हणजे स्वतः काही वस्तू पुढाकार घ्यायचा नाही. शेवटी कसं तरी करून कुणीतरी वास्तविक काय म्हटलं, पोळी अडपोळी लपवून घ्या. त्याप्रमाणे एक दिवस तशा पद्धतीची क्रिया घडली. जेव्हा श्री प्रभू आपल्याला आरोगणा दिली, आरोगणा देताना मस्त एका स्वेच्छेच्या पोह्या होत्या, चपात्या होत्या, त्या एका वेळी एक करून दिल्या. जेव्हा दिल्या तो आरोगणाचं ताट जेव्हा समोर आलं, इतका क्रोध स्वीकारला श्री प्रभू बाबाने. का एका अवताराची घंटी. म्हणजे श्री चक्रधराच्या वेळेला काय केलं हिने, पोह्या न ती त्या पोह्या गोळा झाल्या.
श्री चक्रधर स्वामी ती वेळ वेगळी आहे. त्या श्री चक्रधर स्वामींनी पोया मागितल्या होत्या. आमचे भट्टवास यात्रेला गेले होते, कुठेतरी गेले होते, तिकडून थकून आल्यानंतर ही गेली होती एकाच आणि आणखी दुसरी बाई देवाला भेटायला गेली होती. लिळेमध्ये लिळा सांगतोय मी थोडीशी विषयांतर करून. मग तिथे वाजता त्या खुंटीला अडकून ठेवली ती पोळ्यांची शिदोरी जी होती ती खुंटीला अडकून ठेवली. भट्टवास आले रे भोकेले असे म्हणायचे स्वामी आणि त्या शिदोरीची पाहती. एवढा मोठा वास्तविक अखिल ब्रह्मांडाचा न्याय श्री चक्रधर स्वामी, त्यांना काही कमी होतं का? पण एक तर यतिमुनीचा स्वीकार केला, तुमच्या आमच्याकरता भिकाराचा वेश धारण केला. आणि तरी ते काय म्हणतात त्यावेळेला वांद्रेश भुकेली असती, भट्टवासाला भूक लागली असेल त्यावेळी एकासा वेळेस सगळे भक्तजन बसले होते. त्यांच्या लेखात मुद्दा म्हणायचे ते वांद्रेश भुकेली असती असं म्हणायचं आणि त्या शिदोरीने पाहायचं, एकासाच्या शिदोरीने पाहायचं. एकासाच्या ती गोष्ट लक्षात आली, अरे आता माझी शिदोरी जाते. मग ती चटकन उठली आणि ती शिदोरी घेतली ठेवली. ती खंती देवाला आली श्री चक्रधर स्वामीला. आणि पुढे वास्तविक जेव्हा ती गेली तिथून तर शेवटी ती शिदोरी उपयोगाला तर गेलीच नाही. शेवटी त्या पोळ्या गोवळा झाल्या. पुढचे जे गुराखी होते एखादा ब्राह्मण होते त्या काळामध्ये वाटी उतरा वगैरे जास्त मानत होते. कोणी जर वाटतं आपल्या अन्नाला जर शिवलं तर ते अन्न खात नसत. म्हणून पुढे गुराखी होते, त्या गुराख्यांचा हिला कोणत्या तरी कारणामध्ये स्पर्श झाला आणि त्या गोवळा झाल्या म्हणजे गुराख्यांचा त्याला स्पर्श झाला. मग तिला त्या गोवळ्याला दिला, गुराख्यांना ते पोळ्या दिला. महापात्री वास्तविक तो पदार्थ प्रवेशन करायचा तर महापात्री प्रवेशन करण्याचा योग न येता तिला कुठे योग आला? गोवळा झाली म्हणजे अन्य भजन घडलं. ती खंती एकासाठी कुणाला आली? आमच्या श्री चक्रधर स्वामी. ती खंती एका अवताराची खंती दुसऱ्या अवतारी विसरले. म्हणजे एकायसाला आली श्री चक्रधर स्वामीने आली, एकायसाची आलेली खंती कुठे गेली? ती खंती श्री प्रभूच्या ठिकाणी गेली. श्री प्रभूला खंती आली. श्री प्रभूला खंती आल्यामुळे जेव्हा त्या पोळ्या वाढल्या आबाईसाने पोळी चपाती लाली. श्री प्रभूला इतका क्रोध आला की त्यांनी आरोग्याच्या ताटावर तर बसले पण त्यातल्या पोळ्या निवडून फेकून दिल्या. त्या पोळ्या एकाच पोळ्या होत्या सगळ्या निवडून फेकून दिल्या. मी कशाकरता उदाहरण दिलं? एका अवताराची खंती अनेक अवतारी विसरले. एका अवताराची वास्तविक दोष दुसऱ्या अवतारी उत्पन्न होते. म्हणजे येथे काय दायंबाला वास्तविक कोणती क्रिया घडली? काय सांगतो मुद्दा ठेवला जाणार मौन धारण करण्याचा तर नाही दुसरं आणखी बोलत. त्याच्याकरता हे उदाहरण दिलं मी तुम्हाला की एका श्री प्रभू बाबाच्या ठिकाणी वास्तविक आपण वास्तविक पाच भोपळे या 5 वस्तू ज्या पाठवल्या त्यामुळे तिथे दायंबाला त्याचा जो मुखरोग होता तो मुखरोग त्याचा काही नष्ट झाला. म्हणजे ह्या अवताराला दायंबाला या अवतारी आमच्या श्री चक्रधर स्वामीच्या ठिकाणी दायंबाचा जो दोष होता एकाच्या वेळेला वास्तविक ताट फेकून दिलं, पोळ्या फेकून दिल्या. पण दायंबाच्या वेळेला काय केलं की ताबडतोब काय श्री प्रभूला काय चालली अशी अरे तू माते उपकरशी अशी इच्छा श्री प्रभूला झाली. ह्याच करता की एका अवताराचा तोष आणखी अवतारी सामावे. श्री चक्रधर स्वामींना दायंबाबद्दल खूप तोष होता, खूप आवड होती. जशी दायंबाला होती तशी श्री चक्रधर स्वामींना देखील दायंबाबद्दल खूप आवड होती. आणि मग नंतर तशी ती आवड तो तोष तिथे गेला. कुठे? एका अवताराची खंती एका अवताराचा तोष दुसऱ्या अवतारी वास्तविक दिसे तिथे गेला. आणि म्हणून त्यांना उत्पन्न झाली इच्छा काय माते तू उपकरशी. नाही तर म्हटले नसते कारण आबाईसाशिवाय आणि महदासाशिवाय श्री गोविंद प्रभू बाबा दान करत नव्हते. जास्तीत जास्त आबाईसा महदायसा देखील नाही. एखाद्याला महदायसा जर वास्तविक जर गाडू ढाळला म्हणजे वास्तविक जर पाणी जर टाकलं तर शिवी द्यायचे ते माझी भेंदी गाडू ढाळावा म्हणे ओना घालावा म्हणे तिला अशी शिवी द्यायची नाही. म्हणजे आवायसा त्यांची वास्तविक आवायसाला श्री प्रभूंचा विशेष मनोधर्म अवगत होता. आणि म्हणून श्री प्रभू बाबा त्यावेळेला लाईत काय म्हणतात माते उपकर्षी नाही मला येत नाही असं म्हटल्याबरोबर आबाईसामध्ये बोलला. मग तेवढ्याच त्याचा मुखपात नसला. म्हणजे त्याचा मुखरोग नष्ट होण्याकरता श्री चक्रधर स्वामींनी आमच्या श्री प्रभू बाबाकडे पाठविले. गोष्ट हेतू याला का जाणार? श्री प्रभूकडे पाठवण्याचा हेतू काय? कोणतं लिहिलं काय हेतू? त्यांनाच कमावून लिहिलं, दुसऱ्याला कमावून लिहिलं नाही. कारण ते अत्यंत आवडीचे होते.
अत्यंत आवडीची. श्री चक्रधर स्वामींच्या ठिकाणी अत्यंत आवडीची. ओल्या गुणाची होती. मग मी सांगितलं असा ओला गुण त्यांच्या ठिकाणी होता. म्हणून वाटते त्यांनी काय केलं, श्री चक्रधर स्वामींनी मला टिपले पाठवलं आणि त्याचा मौन राहण्याचा विहिला करा. आणि तेथे गेल्यानंतर त्यांनी अशा पद्धतीने होत्यानंतर मी नूप करे म्हणजे मला वाटते माझं फसवणं देता येत नाही असं बोलल्यावर आवाज म्हणते जी हा बोलीला म्हणजे त्याचा मुखर तेवढ्यात संयम सुटला. संयम वास्तविक जोपर्यंत होता, संयम सुटला म्हणजे वास्तविक विरोध तोपर्यंत त्यानं सहन केला. विरोधाचा अर्थ विरोध करायचा नाही. विरोध म्हणजे विरोध असं नाही. विरोध म्हणजे एखाद्या वस्तूवर त्याचा निग्रह करणे, त्याच्यावर वास्तवाचा परिच्छेद करणे, त्याचा निग्रह करणे, तो न स्वीकारणे याची वास्तविक भावना आपल्या अंतकरणात रुजवणे याला म्हणतात निरोध. तो निरोध वास्तविक परमेश्वर काय करतात, परिहारतात. आणि मग नंतर श्री प्रभू गोसाई पुढे प्रसन्न झाले. प्रसन्नतेचा मूड पाहिल्यानंतर स्वामी काय करतात, स्वामी काय म्हणतात, स्वामींनी सांगितलं की त्यांच्या प्रसन्नतेचा मूड पहा आणि त्यावेळेला हे पदार्थ त्यांना ओपा, त्यांना अर्पण करा. मग एक दिवस असंच प्रसन्नता दिसल्यामुळे ती प्रभूची मूर्ती प्रसन्न रूप दिसल्यामुळे मग दर्शनाने दांब्याला फोन केली, इशारा केला, ही वेळ आहे, यावेळी तुम्हाला काय करता याचे करा. मग दर्शनाने दांब्याला इशारा केला, आता द्या, आता हे पोपळ वगैरे सगळे द्या. मग ते पूड वाटवा, आपलं पंचवर्णी जाळी, आरती, आणखी काय चवडी म्हणजे वास्तविक झाडायची, वाळं घालायची चवडी, आणखी पोफळ फोडणं, आणखी पूड वाटवा म्हणजे ते 5 पोपळे स्वामींना अर्पण केले. श्री चक्रधर स्वामींनी आपल्या श्री गुरुजींना अर्पण केल्या ह्या 5 वस्तू. तसं आपल्या ह्या असंध्याने गुरुच्या ठिकाणी अशी भावना, या अर्थी परमेश्वरावर एक अवतार दुसऱ्या अवतार इतकी श्रद्धा ठेवतो. काय गरज आहे. श्री प्रभू अवताराची जी श्रीमूर्ती आहे त्या श्रीमूर्तीमध्ये ते स्वरूप, श्री चक्रधर स्वामींची जी श्रीमूर्ती आहे त्या श्रीमूर्तीमध्ये ते स्वरूप सगळं एकमेकाला माहिती आहे, सगळंच माहिती आहे की नाही. तरीही वास्तविक हा आदर्श हे काय केलं श्री चक्रधर स्वामी, तुम्हाला आम्हाला वास्तविक आदर्श सांगितला असं वागा. गुरुवर अशी श्रद्धा ठेवा. त्या नमन माझे गुरुपदा जेणे दाखविले आनंद करता, तो पुकार न फिटे मत करता, देवा परमानंदा. गुरुवर सद्बुद्धी असावी, चांगली बुद्धी असावी. गुरुवर विपरीत होता कामा नये. गुरु कसाही असो, एकदा गुरु केला तो कसाही असो त्याच्यावर विपरीत व्हायचं नाही. हो, एका काही ठिकाणी मी ते ठिकाणी असं ऐकलंय, अशी एक गोष्ट आहे. एक महारोगी होता आणि त्याची सेवा करणारी वास्तविक त्याची पत्नी होती. ती पत्नी आणि तो महारोगी वास्तविक चांगला होता, चांगल्या भावनेचाही होता. पण त्याला काही पूर्वप्रसंगामुळे त्याला महारोग झाला. त्याची जी पत्नी होती इतकी सेवा करायची, पतिव्रता असती, अशी सेवा करायची. त्या महारोग्याने जी इच्छा केली असेल त्या ती इच्छा परिपूर्ण करण्याचा ते अवश्य प्रयत्न करायचा. एकदा त्यांनी सांगितलं मला अमुक ठिकाणी जायचं, खांद्यावर बसून घेऊन गेली, तिथे घेऊन गेली. म्हणजे अशी पतिव्रता ज्या अर्थी आपल्या पतीची अशी सेवा करते त्याप्रमाणे आपण आपल्या शिष्याने सद्गुरूची अशा प्रकारची सेवा का करू. विपरीत होता कामा नये. तुम्हाला बाबा काही सांगतात, देवा गुरुवर विपरीत होता कामा नये. पटते का तुम्हाला, का नाही पटते का, सर्वांना पटते का नाही. पटत नसेल तर बोला, मग त्याचं उत्तर आहे पटायलाच पाहिजे. कारण आपल्याला त्यांनी वास्तविक मार्गाला लावलेलं आहे. मग आमचे दामोदर पंडित त्यांनी म्हटलं त्यान मन माझ्या गुरुपाला. त्यांनी आम्हाला आनंद खंड असा जो परमेश्वर आहे, आनंदाचा खंड असलेला जो परमेश्वर आहे त्याचा मार्ग आम्हाला दाखवला. त्याचं दर्शन कसं होईल, काय होईल या गोष्टी हे ज्ञान आम्हाला सांगितले. म्हणून त्या सद्गुरूला आधी त्याला गुरु गोविंद नोखळे त्यांचे लागो पाव. काय गुरु बळी आहे म्हणून गुरुला वास्तविक जास्त महत्व दिले. गुरु आणि गोविंद, सद्गुरू आणि परमेश्वर दोन्ही वास्तविक समोर आहे. तर किंकेला गोपाव, परमेश्वर श्रेष्ठ आहे, सद्गुरूपेक्षा परमेश्वर श्रेष्ठ आहे. पण त्या परमेश्वराची ओळख मला ज्या सद्गुरूमुळे झालेली आहे म्हणून पहिले वास्तविक सद्गुरूला नमस्कार करायचा, मग परमेश्वराला नमस्कार करायचा. ही एक गोष्ट पक्की ध्यान ठेवायची. आणि म्हणून दायंबाला म्हणून तो आदर्श आमच्या श्री चक्रधर स्वामींनी आम्हाला दिलेला आहे.
म्हणून पाहिलं की प्रसन्नतेचा मूळ पहा आणि प्रसन्नता दिसली स्वामीच्या श्री प्रभूच्या ठिकाणी, तेव्हा मग नंतर त्यांना काय करा, हे पाचही वस्तू अर्पण करा. मग त्याप्रमाणे वास्तविक त्या वस्तू पाचही वस्तू आमच्या श्री प्रभू त्यांच्या दयाला अर्पण केल्या. म्हणून त्याला उदाहरण देतात, संयम पाळल्यानंतर संयम तुटला जातो. हे डाळिंबाचं उदाहरण दिलं. संयमाचा बांध तुटला जातो, याला उदाहरण कोणतं? डाळिंबाचा, नाही का? हा बोललेला मी नुपकरे, संयमाचा बांध तुटला. तोपर्यंत त्याने काय केलं, त्याला तो निरोध झाला होता, त्याला आणि संयम पाळला होता, तो निरोध झाला होता. त्या निरोधाचा बांध कुठे फुटला? श्री प्रभूच्या ठिकाणी, तिथे बांध फुटला त्याचा संयमाचा. पण येथे काय म्हणून स्वामी काय म्हणतात, श्री चक्रवर्ती स्वामी काय म्हणतात की वास्तविक संयम ठेवला पाहिजे. तुम्ही संयमाने वागलात, तुम्हाला जो निरोध होईल तो निरोध आम्ही परिहरू. त्या निरोधाचं वास्तविक संयमान आम्ही करू, तो निरोध आम्ही तुमचा नष्ट करू. तुम्ही चिंता करू नका. त्याच्याकरता आमच्या श्री चक्रवर्ती स्वामींनी ब्रह्मचारी घोड्याचा दृष्टांत दिला. सर्वज्ञे म्हणितले ब्रह्मचारी घोडे असती. ब्रह्मचारी घोडे असतील ते काही गा मरत असती. हा, त्यांना विषय असणार आहेत ना. प्रत्येक जगामध्ये विश्वामध्ये वास्तविक जेवढे प्राणी आहेत त्या प्रत्येक प्राणी हा कसा आहे, विषयग्रस्त आहे. मनुष्य देखील आहे, इंद्राधिकापासून खाली देवता देखील आहे, आणि तेवढं ज्या बाकीच्या ज्या योनी आहेत, नरक योनी आहेत, मनुष्य योनी आहे, स्त्रियांची योनी आहे, या प्रत्येकाच्या काही विषय भावना आहेत. नाही असं नाही, जरी त्यांना बोलता येत नाही तरी त्यांना विषयाचे उल्लेख होतच असतात. आणि म्हणून ब्रह्मचारी घोड्याचा दृष्टांत दिलेला आहे स्वामींनी की ते जे ब्रह्मचारी राहतात काही कारणामुळे ब्रह्मचारी. उदाहरणार्थ तुमचे रेसचे घोडे असतात, रेसला महालक्ष्मीला वाजता जे रेसचे घोडे चालतात, ते रेसचे घोडे कधीही घोडाघोडी एकत्र ठेवत नाही, कारण तो रेसला उपयोगी पडत नाही. पुढे रेसला उपयोगी पडत नाही. म्हणून ब्रह्मचारी घोडे म्हणजे त्यांना वाटतं ते संयम करतात. त्यांना दाणा पाणी व्यवस्थित दिला जातो आणि त्यांना इतकं संयम केलं जातं, संयमन केलं जातं की वास्तविक ते काहीला मरत असतील. ते काय मरतात काय, विषय याचा उपभोग करायला त्यांना जर मिळालं नाही तर त्याच्यामध्ये मरतात काय, नाही मरत. जर मनुष्य त्या खालीचा प्राणी, नरक योनीतला प्राणी, स्त्रियांच्या योनीतला प्राणी जर वास्तविक विषयाचा वास्तविक त्याला विषय मिळाला नसला तरी वास्तविक तो वास्तविक जिवंत राहतो, तो मरत नाही. मग अनुसरल्या पुरुषाने, वासनिकाने, नामधारकाने जर वास्तविक विषयात ठेवले झाले त्याचं संयमन केल्यानंतर ते काय मरणार का? मला बोलणं समज, स्त्रियांच्या युनिटल्या लोकांनी, स्त्रियांच्या युनिटले जे जीव आहे त्यांनी जर वास्तविक किती विश्वास नाही केली, विषयाचं नियंत्रण केलं तर ते मरत नाहीत. मग ते जर मरत नाही तर आम्ही का मरा? आम्हाला वास्तविक काही सामने आम्हाला आधीच आहे, त्यांना ज्ञान नाही आहे तरी ते वास्तविक मरत नाही, ते ब्रह्मचारी आहे. पण आपल्याला आपलं ज्ञान आहे, ज्ञान असल्यामुळे आपण वास्तविक त्या विषयाचं व्यवस्थित काय केलं पाहिजे, संयमन केलं पाहिजे. उल्लेख प्रत्येकाला होतात, कारण जेथे माणूस आहे पदार्थ म्हणजे जीवांसारखा होय उल्लेख होतो. पदार्थ समोर आमचा टीका करण्याचा पक्ष आहे, पदार्थ संबंधी जीव अनसारखा होय. तुम्हाला पाहिल्यानंतर मला अनसारखी, माझी बुद्धी अनसारखी होते, तुम्हाला पाहिल्यानंतर माझी बुद्धी अनसारखी होते, तुम्हाला पाहिल्यानंतर तुमच्या ठिकाणी जो गुण असेल त्या गुणाबद्दल माझी बुद्धी काय होते, अनसारखी होते. अनसारखी होणे म्हणजे अनसारखी म्हणजे ज्याप्रमाणे पाण्यावरच्या लहरी असतात, लहरी अशा लाटा चालतात तशा आमच्या अंतःकरणामध्ये उल्लेखाच्या विषयाच्या लाटा उत्पन्न होतात, याला म्हणतात अनसारखा होणे. आणि मग उल्लेख उपजतो म्हणजे हा पदार्थ मला प्राप्त झाला पाहिजे असा उल्लेख उत्पन्न होतो. म्हणण्याचा मुद्दा होता आपल्याला ज्ञान आहे त्या उल्लेखाचं वास्तविक संयमन करण्याकरता आपल्याला ज्ञान दे देवाने की जरी वास्तविक विषय संबंध काय एक प्रथम काय आचरणाचे वचन, आचरणाचे वचन संबंधी विकारी रस, रसिया विभू, सेवा निवृत्ती. पदार्थाचा संबंध झाल्यानंतर संबंधी रस, त्याच्यामध्ये रसरूप, तो पदार्थ जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तो रसरूप होतो. आणि रसरूप जर झाला पुढे वास्तविक तो काय होतो, अभिमुख होतो, विषयाच्या जवळ जातो आणि म्हणून रस सेवनात होतो. म्हणण्याचा मुद्दा असा आपला हा विषय नाही, आपला विषय हा आहे की कितीही जर मनुष्य देहाखालचे जे प्राणी आहेत ते जर वास्तविक विकास जर प्रतिबंध त्यांचा झाला, ते मरत नाही. मग आपण जर वास्तविक विषयावर जर नियंत्रण केलं आपण मरणार आहोत का?
देवानं आपण आपल्याला ज्ञान दिलेलं आहे. श्री चक्रवर्ती स्वामींनी आपल्याला ज्ञान दिलेलं आहे की विकार जर तुम्ही विषयाची सेवना केली तर तुम्हाला परमेश्वर प्राप्त होणार नाही. एवढं ही एक मोठी अट आहे. ती अट पाहण्याकरता आपण विचार करू शकतो, विषय व्यवस्था करू शकतो. अरे अनंताचे मी वास्तविक विषय भोगत आलो, अनंत सृष्टी मी विषयाचं वास्तविक सेवना केलेली आहे. पुष्कळ मला एकंदरीत स्त्रिया मिळाल्या, संपत्ती मिळाली, मोठमोठे मंदिरे मिळाले, मोठमोठे महाल बांधले, अनंत सृष्टी हे करत आलो मी. आता ह्याही सृष्टी तेच करायचं अशी विषयवस्था करण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे. ते कशामुळे बोधामुळे. बोध झालेला असतो, ईश्वर कळलेला असतो, आपल्याला परमेश्वर कळलेला असतो, परमेश्वराच्या गुणांचं वास्तविक आपल्याला वर्णन, परमेश्वरांचे गुण आपल्याला समजले असतात, आपली वास्तविक दोष भावना लक्षात आलेली असते आणि म्हणून आपण वास्तविक त्या विषयाकडे आकर्षित होता कमाने. हे ज्ञान आपल्याला आहे म्हणून वास्तविक विषयाचं समर्थन आपण करायचं नाही. माझ्या बोलण्यातून माझ्या प्रवचनातून माझ्या बोलण्यातून एक गोष्ट ध्यानात ठेवायची. हेतू जे असतात ते हेतू लक्षात घ्या. हेतू जास्तीत जास्त लक्ष द्या. प्रवचन जरूर ऐकायचे, कुणाचंही प्रवचन ऐका, पण त्या प्रवचनातले जे बारकावे असतात, ज्या बारीक सारीक गोष्टी असतात, जे धागे असतात, रेषे असतात बारीक बारीक, त्या कळल्या पाहिजे. त्याच्यावर ती दृष्टी, त्या बारीक बारीक जे बारकावे ते आपल्याला दिसले पाहिजे. ती दिसण्याची कला आपल्याला अवगत झाली पाहिजे. हे कशामुळे प्राप्त होईल? ज्ञानावर असतं वाचता पण विचार केला असता. ब्रह्मचारी घोडे मग नंतर प्रसन्नतामुळे पाहिला मग स्वामींनी वास्तविक ते पंचपदार्थ दिले. म्हणून त्याच्याकरता दृष्टांत दिला ब्रह्मचारी घोडे असतात. ते ब्रह्मचारी घोडे असतात. ते काही विषय आणि ते काही वस्तू मरत असतील, ते काही मरतात काय? मरत नाही. निरोध साहिलिया अधिक बळ त्यांनाही होय. असे निरोध सांगतात. त्यांचा निरोध कसा आहे? त्यांना निरोध सहन करण्याची कला अवगत नाही. त्यांना तेव्हा जे तिर्यंचे आहे, आपल्या मनुष्याला खालचे जे प्राणी आहे, त्यांना विषयाचे उल्लेख जर झाले तर त्यांना वास्तविक ते विषयाची पूर्णता करतात. पण हे ब्रह्मचारी घोडे जे असतात राजाच्या जवळचे, हे जे घोडे असतात यांच्यावर कोणाचा अंकुश असतो? तो जो घोड्यांचे रक्षण करणार, काय म्हणतात त्याला, जसा मेंढपाळ तसा गोष्ट, घोड्यांचा जो तबेला असतो त्या तबेल्यामध्ये सगळे हे ब्रह्मचारी घोडे असतात. म्हणजे तो राजा काय करतो, जो कोरा घोडा असेल, जो खास ब्रह्मचारी असेल, ज्याने विषयाची सेवना केली असेल, अशा घोड्याचा वापर करून त्या घोड्यावर बसून तो कोणी जातो. आणि म्हणून आणि जर कदाचित त्याचं ब्रह्मचर्य भंगलं तर तो राजा त्या घोड्यावर बसत नाही. म्हणून असे जे घोडे आहेत तो त्यांना वास्तविक मनुष्य त्यांच्यावर अंकुश ठेवतो. मनुष्य अंकुश ठेवून त्यांचं विषयाचं संयमन करतो. म्हणून मनुष्याने त्यांच्यावर अंकुश ठेवल्यानंतर त्यांच्या विषयाचं जे त्यांच्या विषयापासून जे परावृत्त होतात, विषयापासून आले होतात, विषयाचं संयमन करतात, तर ते काही मरत असतील. म्हणजे त्यांना वास्तविक पुरुषाकडून वास्तविक त्यांना वास्तविक विषयाचं संयमन करावं लागते आणि आपल्याला आपल्या ज्ञानाने संयमन करायचं. हा फरक आहे दोघांमध्ये. तिघांच्या योनीमध्ये मनुष्य या खालचे जे प्राणी आहेत ते प्राणी विषयाची पूर्णता करू शकतात. पण एखादी वास्तू राजवाहक जे घोडे असतात, राजाजवळ असणारे जे घोडे असतात, असे जे ब्रह्मचारी घोडे असतात, त्यांचं वास्तविक त्यांना त्यांचं संयमन करण्याकरता वास्तविक त्यांच्यावर ज्ञान नसते, काहीच नसते. म्हणून त्यांचं संयमन करण्याकरता त्यांचा जो घोड्याचा प्रतिपादक जो संरक्षक असेल तो वास्तविक त्याला अंकुश लावत असतो. तो तिकडे जाऊ देत नाही, दिवसाकडे जाऊ देत नाही. पण दिवसाकडे जाऊन न जाऊ दिल्यामुळे ते काय मरतात का? मरत नाही. म्हणजे त्यांना वास्तविक मनुष्याकडून त्यांचं संयमन होते आणि यांचं आपण ज्ञानाने वास्तविक संयमन करायचे. म्हणजे असे जर निरोध आपण जर केले, त्यानं निरोध साहेब अधिक योग्यता होय. पटकन म्हणायचं अधिक बळ होय, अधिक बळ होय, तुष्टी पुष्टी होय. अधिक बळ म्हणजे जास्तीत जास्त त्याला बळ येते. जर निरोध झाला, विशेष सेवनेचे उल्लेख झाल्यानंतर त्याने विषयाकडे आकृष्ट झाला, विशेष सेवना जर केली नाही तर वास्तविक तो जो निरोध झालेला असतो ती देवता परमेश्वर काय करतात, वास्तविक त्याचा परिहार करते. देवते गणिताचं समजलं. त्याच्यामुळे होते का, त्याला अधिक योग्यता होते, अधिक तुष्टी होय, अधिक पुष्टी होय, डबल त्याला वास्तविक शक्ती प्राप्त होते. तसं अनुसरला पुरुषाने जर असं संयमन केलं तो जास्तीत जास्त वास्तविक सबळ होईल, जास्तीत जास्त तुष्टी होय म्हणजे समाधान पावतो
आणि पुष्टी होय म्हणजे वास्तविक चर्या आचरणाकरता ईश्वराचा जो वास्तविक व्यापार आहे, जो अस्थिपरीचा आचार आहे, तो अस्थिपरी आचरणात आणखी काय होतो, बळकट होतो. याचाच अर्थ असा, निरोध साह्य अधिक योग्यता होय, योग्यता होय, दक्षता होय. दक्षता होय. म्हणजे तो वास्तू योग्य होतो, तो पुरुष पात्र होतो पुढील ज्ञानाला, अप्रोक्ष ज्ञानाला किंवा शाब्द ज्ञानामध्ये शाब्द ज्ञान आचरत असताना. आचरण करणे म्हणजे काय हो, देवाने वास्तविक नीतिविधी आपल्याला सांगितलं, निमित्तविधी सांगितलं. त्या नीतिविधीचं, त्या निमित्तविधीचं देवाने सांगितल्याप्रमाणे काय करणं, परिपालन करा, पालन करा. किंवा त्या विधीचा अंगीकार करणे, विधीला वास्तविक चुकवायचं नाही, विधीचं उल्लंघन करायचं नाही, विधी पाळणे आणि निषेध चुकवणे. मुंग्या वगैरे अशी जी हिंसेची स्थळ आहे ते निषेध चुकवले पाहिजे. याला म्हणतात आचरण. हे आचरण करताना प्रत्येक वेळा डोळ्यासमोर काय पाहिजे, प्रतिष्ठा निशी चांगदेव राहुल गोसाई चरण शरण वेळा अशी पाहायची आणि मग नंतर तुम्ही देवाचं नामस्मरण करा. ते नामस्मरण वास्तविक तुमचे लेखी आहे. एक ध्यानात ठेवा. तुम्ही काल परवा मला हे सांगितलं, बोला. या ध्येयाचा हा सारांश आहे. निरोध सहन करणे. एखादं समजा आपण पंगत करायची आहे, आता आपण विधीकडे जाऊ. पंगत करण्याचा उल्लेख झाला, मला आमच्या जाधवाईच्या माझ्याला पंगत करायची. हा उल्लेख झाल्यानंतर आपल्याला कमरे नसतात, पैसा तितका नसतो, पंक्तीला पैसे जास्त लागतात. मग अशा वेळेला काय करायचं, जास्तीत जास्त दुःख करत, हे प्रभू मी वास्तविक संकल्प अन्नदानाचा संकल्प केला, आम्ही करू शकता, तो अन्नदानाचा संकल्प माझा कधी पूर्ण होईल. त्याकरता अप्राप्ती व्हावायची, वास्तविक देवाची अप्राप्ती व्हायची. तेव्हा मला हा विधी घडू दे, हे अन्नदान मला घडू दे. अशा तऱ्हेचा जर वास्तविक तुम्ही जर अप्राप्ती भावली, दुःख जर केलं, तळमळ जर केली, तळमळपूर्वक जर तुम्ही वास्तविक जर देवाचं चिंतन केलं, नामस्मरण केलं, तर निश्चित एक कलिवर असा येईल की तुम्हाला कोणीही वास्तविक पैसे देईल, तर अचानक कुठून तरी वास्तविक तुम्हाला पैसे मिळतील आणि तुम्ही वास्तविक पुढे त्या देवाची क्रिया करू शकता. पण पैसे मिळाल्यानंतर जर तुमचा उल्लेख पाळला, जीवमती आहे पुढे करू, मग मात्र तुम्ही अपराध घ्या, मग मात्र अपराध घ्या. समजलं. आता मला अन्नदानाला पैसे दिले, अन्नदानाला पैसे दिल्यानंतर मी काय करायला पाहिजे, अन्नदान म्हणून संकल्प घेतला. संकल्प कोणता घेता, अन्नदाना करताय अमुक अमुक अर्थ. आणि मी जर ते अन्नदाना करता जर लावले नाही, माझ्या चैनी खातं, गाडी घोड्यामध्ये जर खर्च केले, तर तुम्हाला आविधी आहे. तुम्हाला काही नाही, पण मला आविधी आहे. कारण तुम्ही दिले कोणत्या दृष्टीने, अन्नदानाच्या हेतूने दिलेले. अन्नदानाच्या हेतूने तुम्ही दिले, तुमची क्रिया पूर्ण झालेली आहे. काही लोकांचं असं मत आहे की क्रिया जेव्हा पूर्ण होईल त्यावेळेला तुम्हाला गमत नाही, पण हे चूक आहे बरं का, ध्यानात ठेवा. असं जर असेल, पंजाब आहे, पंजाबमधून आम्हाला पैसे येतात अन्नदाना करतात, पंजाबमधून आम्हाला पैसे येतात अन्नदाना करतात. ते संकल्प सोडतात, गुरुजी ये पैसा ये मैंने अन्नदान के लिए भेजा है, ये आप अन्नदान के लिए उपयोग इस्तेमाल करिए. अशा तऱ्हेने त्यांनी संकल्प सोडले असतो. आणि इकडे जर मी वस्तीचे खर्च केले, कशा करतात, परमार्गाकरताच खर्च केले, अन्नदानाकरता केले नाही, परमार्गाकरतात. अनुसरलेले पुरुष आहे, वासनिक जे आहे किंवा आपले म्हणजे नामधारी जे आहेत, यांच्याकरताच मी खर्च केले, तरीही तुम्हाला त्या ज्याने वास्तविक मला ते पैसे वाढले त्याला अन्नदानाचं गुप्त लागणार. ध्यानात ठेवा हा मंत्र, ही गोष्ट पक्की ध्यानात ठेवा. दिशाभूल होऊ देऊ नका. कारण काही ठिकाणी असंही वास्तविक विवेचन केलं जाते. विवेचन तुमच्या कदाचित ऐकणारे ऐकले असे कदाचित की तुम्हाला तुम्ही अन्नदानाचे पैसे दिले, जर दुसऱ्या कोणी वापरले, कारण दुसऱ्याच क्रियेला जर वापरले तर तुम्हाला अन्नदानाचा गुप्त लागू शकत नाही. असंही काही वास्तविक प्रवचनाच्या माध्यमातून सांगतात, ते ऐकायचं नाही. आपल्या हे पहा, मी जरी सांगितलं मी ईश्वराला स्मरून बोलतोय, मला जे माहीत आहे ते मी बोलतोय, आणि ते तरीही तुम्ही वास्तविक जसेच्या तसं घ्यायचं नाही. ते काय करायचं, तुम्ही तुमच्या मनाशी सारासा विवेक शक्ती प्रत्येकाला दिलेली आहे. सारासा विवेक करायसाठी बाबांनी आपल्याला जे सांगितलं हे कितपत योग्य आहे, कितपत सत्य आहे, हा विचार करता आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करायचा. तरी नाम वाजत वाराघरी हेच केवी. नाम सकळ निरोध परिहरे हरी. नामस्मरण सकळ निरोध. आता सगळ्यात तुम्हाला समजले, पुन्हा मी त्यांनी श्रवण करत नाही. सकळ निरोध म्हणजे सकळ विषयांचे निरोध किंवा विधी पालनाचे निरोध.
किंवा निषेध चुकवण्याचे निरोध परिहरती. परमेश्वर वास्तविक तुम्ही जर योग्य पुरुष असाल, ब्रह्मचारी असाल, कुमारयुक्त असाल, परमेश्वराची अन्वय व्यवस्थित असाल, तर परमेश्वर वास्तविक ते तुमचे निरोध आहे, ते तुमचं संयम आहे. तो निरोध कधीही वास्तविक संयमाचा बाण फोडू शकत नाही. आणि संयमाचा बाण फुटण्याची वेळ आली तर चटकन परमेश्वर काय करतात, आपली एखादी यक्षिणी नावाची देवता आहे तिला पाठवतात, तिच्या कधी वास्तविक तुमचा विषय होता करण्याला मदत करते, ती तुम्हाला मदत करते. म्हणजे निरोध परिहरती. निरोध परिहरणाकरता परमेश्वर यक्षिणी नामे देवता किंवा कोणतीही एखादी देवता जी वास्तविक असेल जवळपास ओळखेल, ती वास्तविक मार्गाला आणि तुमच्या वास्तविक काय करते, रक्षण करते, तुम्हाला परत आणखी विधीवर ठेवते. विधीवरून पतन होण्याची जर तुम्हाला जर बुद्धी आली, कुबुद्धी झाली किंवा निषेध आचरण्याची कुबुद्धी निर्माण झाली तर चटकन वास्तविक जर तुम्ही कळण्याचे असाल तर कुमारयुक्त असाल, परमेश्वर त्याला वास्तविक करता सहाय्यक असतात. तुम्हाला वास्तविक त्याचे विधीवरून पतित होण्याची बुद्धी होऊ देणार. आणि या विधीवरून जर पतित झाला, अनंतासाठी या विधीवर मी पतित झालो आहे, आनंदासाठी मी निश्चय आचरलो आहे, आता इतकीच गती माझा श्री चक्रधर मला अंतरे अशी व्यवस्था करण्याचे आपल्याला सामर्थ्य, त्या ज्ञानाचा आपण उपयोग करायचा आहे, त्या बोधाचा आपण उपयोग करायचा आहे. नाम सकळ निरोध परिहारी, नाम वाजत वाराधरी. हेच ना. तरी नाम वाजत वराधरी हेच केवी, ना डोमे ग्रामी साधाची एलियेचे न्याये तेच केवी, नारी नायताचे निकृष्टांचे तेच केवी, ना सर्वज्ञे म्हणितले नभ्या हो साधे हो, तुम्हावरी वाजत वारा येथोणी धरी जेल, मनोनी नाम वाजत वाराधरी. तरी नाम वाजत वाराधरी. नाम वाजत वाराधरी. वाजत वाराधरी. वारा कधी वाजतो का? वाजतो. कधी कधी सुसाट वाराला सुटला, सुसाटाचा वाराला सुटला त्याचा आवाज येतो नाही का, जरूर काहीतरी आवाज येतो मोठा. वाजत वाराधरी येथे हा सांकेतिक शब्द आहे. वाराच नव्हे तर वारा उपलक्षण आहे. सोसाट्याचा वारा उपलक्षण आहे. तदनुसार त्या न्यायाप्रमाणे कितीही मोठं संकट आलं, किती मोठी तुमच्यावर आपदा आली, त्या आपदेपासून आपलं रक्षण करण्याची जबाबदारी कोणाची आहे? कोणाची? हा नाही, नामाची. नामस्मरण. कारण नाम्यापेक्षा नाम श्रेष्ठ आहे. ऐका, पण नामामध्ये नाम वाजत वाढवले. नामस्मरण जर तुमचं दर्शन असेल तर किती मोठं संकट आलं होतं ते दूर होतं. त्याला उदाहरण दिलं मग साधायचं होतं. साधायचा तोमे ग्रामी साधाची एलियेचे न्याये. ती कोणती देव आहे? कोणती देव? हा बोला. हा हो ना. देवा कोणती सांग सविस्तर आपल्या आधुनिक भाषेमध्ये मी सांगितली ना. एकदा धनुरामी वास्तविक साध्या होत्या, स्वामी होत्या, साध्या होते. तर कुणीतरी गाय आणि बैल यांची जोडी वास्तविक घेऊन चालली होती समोर. धनुग्राम आहे. आजचं धनुग्राम वेगळं. त्या काळचं धनुग्राम कसं असतं हे चित्र डोळ्यापुढे आलं तुम्ही. एक काहीतरी थोडं साधारण वास्तविक कवळानं घर असलं पाहिजे, तिथे आमच्या स्वामींचं वास्तविक राहणार असलं पाहिजे, आणि तिथे वास्तविक रस्ता वास्तविक तिकडून किंवा इकडून. तर त्या रस्त्याने, कोणत्याच रस्त्याने जे गुरं राखणारे, गुरं घेऊन जाणारे किंवा बैल घेऊन जाणारे ते खाटीत असतात. ते वास्तविक गुरं घेऊन चालले होते, गाई बैल घेऊन चालले होते. त्यांच्या त्या गायीच्या कानामध्ये आणि बैलांच्या नाकामध्ये व्यसनी टोचले जातात. त्या व्यसनीला वास्तविक व्यसनीचा दोर धरून ते वास्तविक लोक घेऊन चालले होते, घेऊन चालले. ते पाहिल्यानंतर स्वामी म्हणतात, बैलाडे येती नाकी व्यसन घाली ती, आणि ते तुम्हाला असे दुःख देती. असं म्हटल्यानंतर जी ते दुःख देखो न द्यावे. अहो देखो न द्यावे नव्हे, ऐको न द्यावे. आम्हाला दिसलं तर नाही पाहिजे, पण ऐकायला देखील येता कामा आहे म्हणून बोला. ते पूरक वगैरे आहे ना, ते वाचता बोला. साधे हो बळीयाडे येती ते माणसाते. ते बळीयाडे येते. बळीयाडे म्हणजे वास्तविक गुलाम करण्याकरता गुलाम विकून जाणारे, माणसाला पकडणारे. त्या काळामध्ये मामिलियन लोकांचं राज्य होतं जास्त. ते होते तुरकर सांगते.
ते लोक येतात आणि आपल्या इथे हिंदू संप्रदायावर अबल मनुष्याला निर्बल मनुष्याला पकडून घेऊन जायचे. पकडून घेऊन जायचे कसे आणि स्वामी काय म्हणतात अशा पद्धतीने तुम्हाला घेऊन जायचे. नाकात व्यसन घालून तुम्हाला घेऊन जायचे आणि गुलाम कुठेतरी त्यांना विकायचं आणि गुलाम पद्धतीने तुम्हाला तिथे राहावं लागेल. पुढे काय पुढे बोला पुढे तिथून ते बोलताय. नभ्याओ साधे हा. तुम्हावरी वाजत वारा म्हणून जेव्हा साधाने विनंती केली की जी जी ऐसे न देखो न दिली आम्हाला हे दिसायला तर नकोच नको पण ऐकून द्यावे. आम्हाला ऐकायला देखील भेटलं. ऐकलं तर धाडशेच आहे. अहो काही पुढे बॉम्ब पडला, पुढे भूकंप झाला, नुसतं आपण ऐकल्यानंतर आपल्या थोडीशी काय होती भीतीची लहर आपल्या अंतकरणामध्ये उमटतील की नाही. याला म्हणतात धाडक्षेद, ऐकण्याची धाडक्षेद. आणि प्रत्यक्ष भूकंप झाला, प्रत्यक्ष भूकंप जर झाला तर वास्तविक तो देखण्याचा धाडक्षेद. मी एक गोष्ट सांगतो, खरी घटना. आमची देहाचे वडील मुंबईला डॉकयार्डमध्ये स्थळ करतो. 1942 मध्ये बोटीमध्ये बॉम्ब पडला. तुम्हाला काही ऐकलं असेल का नसेल कोणाला. बोटीमध्ये वास्तविक काही सोनं आणा चाललं होतं, आणलं होतं, पण बांब होता. तो बांब फुटला. तो बांब फुटल्यानंतर हे तुमचं मशीद बंदर आणि मशीद बंदरच्या जवळपास तो जो भाग आहे डॉकयार्डच्या जवळचा तो भाग आहे, तिकडे सगळे वास्तविक त्या बॉम्बचे सगळे पत्र्यावर इथे. तर एका पत्र्यावर तो बांब, त्या बांबचा तुकडा पडल्यामुळे त्याच्यातून त्या जहाजामध्ये सोन्याच्या विटा देखील होत्या. ती वीट त्याच्या घरामध्ये पडली. अल्लाह देता आहे तो छप्पर फाळके देत आहे. तर अगदी खरी गोष्ट आहे, अगदी खरी गोष्ट आहे. म्हणजे आमच्या देहाच्या वडिलांनी सांगितलं आणि आमच्या देहाच्या वडिलांची अशी फजिती झाली. इतके प्रयत्न पडले होते. कुलाबाच्या होती जी डॉक्याला आहे ना, कोणती गोदी म्हणतात त्याला, गोदीच म्हणायची त्या काळामध्ये. माझगाव गोदी, बरोबर आहे. माझगाव गोदीला ते जहाज लागलं होतं आणि तिथे आमचे देहाचे वडील वास्तविक सर्व्हिसला होते आणि होते ते पाठवून गेला. तिथून ते काही कामं करता गोडाऊन करता काही गेले असते. जेव्हा तो बांब पडला सगळीकडे लोकांची धाव सगळे लोक इथं स्वतः वास्तविक फिरू लागले, भटकू लागले, जाऊ लागले, पळू लागले. त्यात आमच्या देहाच्या वडिलांनी आम्हाला सांगितलं माझं धोतर देखील फिरतं पळता आणि फिरता उल्लंघन करून आम्ही आलो. पेटावर पाय देऊन आम्ही आलो. म्हणजे असं उल्लंघन करू इतकी वास्तविक दुर्घट अवस्था त्या काळी होती. इतकी दुर्घट अवस्था होती. पुढे तर याला म्हणतात धाडचे. प्रत्यक्ष डोळ्याने पायाने धाडचे आणि कानाने ऐकले तरी धाडचे. धाडचे म्हणजे दुःख, धाड येणे, दुःख होणे, मनाला वाटते दुःख होणे. नुसती दुसऱ्याला हे पहा, आपला जो शत्रू असेल, शत्रू तर नसावा पण कदाचित शत्रू असेल, त्या शत्रूची जास्त प्रगती होत असेल तर आपल्या मनाला इकडे काय होते थोडंसं धाडछेद. अरे हा पुढे चालला. मनाला यात्रा होतात की नाही, होतात की नाही. हां तसंच अशा तऱ्हेच्या ज्या यातना याला म्हणतात मानसिक छेद. आणि धाडछेद म्हणजे प्रत्यक्ष दुखणं प्राप्त झालं, बांब पडला, भूकंप झाला किंवा आणखी काही घडलं तर ते प्रत्यक्ष दिसल्यानंतर ती धाड आहे येते आपल्यावर. ती धाड आल्यानंतर वास्तविक छेद होतो. आजही पहा मोठमोठ्या ठिकाणी रेड पडतात. रेड ज्या वेळेला पडतात त्यावेळेला त्या माणसाची काय अवस्था होत असेल तोच जाणे आपण नेणे आपण जाणू शकत नाही का. पण किती यात्रा होत असेल याला म्हणतात धाडछेद. हे धाडछेद जे असतात ना हे धाडछेद देखील वास्तविक परमेश्वरानंतर आम्ही निवारतो. बोल बोल हां नाही हे दृष्टांत बोला. कवणी एकू देशाचा रे नाही तू असे तया ते त्याला स्वामी महाराज काय देतात, ते दृष्टांत देतात. दृष्टांत ह्यासाठी देतात की वास्तविक हे जे वास्तविक धाडछेद आहे हे तुम्हाला दिसून येऊ नये, तुमच्यावर अशी आपत्ती येऊ नये किंवा ह्या आपत्तीमधून आपलं रक्षण व्हावं याकरता स्वामी श्रीचक्रावर वास्तविक दृष्टांत देतात. कवणी एकू नाहीत असेल कर्जबाजारी आहे. कुणी एक माणूस सगळ्यांचा कर्ज झाला. तुमच्याकडून कर्ज घेते, याच्याकडून कर्ज घेते, त्याच्याकडून कर्ज घेतं, असं कर्जबाजारी. आणि तो वास्तविक जर गावात फिरायला निघाला तर तुमच्या ज्याच्याकडून कर्ज घेतं त्याने त्याला पाहिलं की त्याला धरतो, दे माझे पैसे. तिथून सुद्धा की दुसरा धरतो. असं करून प्रत्येक तो त्रस्त होऊन जातो. आता काय कर मग एका सगळ्या माणसाला तो धरतो, त्याला सरळ जातो बाबा
माझं माझ्यावर असल्याची अपेक्षा असते. मला बाहेर गेल्यानंतर मला वाटून शकता होतं त्यावेळी माझं ती जीव घेतो माझ्यावर असं सुद्धा आहे. मग तो सदर्थ काय करतो सदर्थ तो पुरुष काय करतो सदन प्रतीक आहे आणि ती सगळ्या गावचा तो न्याय करणारा आहे किंवा त्या नगराचा तो न्याय करणारा पुरुष आहे. तो काय म्हणतो ऐका बसा सगळे वासी जे कर्जबाजारी असतील त्या कर्जबाजारांना जवळ बोलावतो आणि त्यांना सांगतो हा वस्तू थकलेला आहे याच्यावर देण्याला काहीच नाही देत. आता एकच काम करा किती कर्ज आहे तुमचं अमुक अमुक कर्ज मग त्यातलं अर्ध तुम्ही सोडून द्या अर्ध कर्ज तुम्ही सोडून द्या संकल्प करायचा हा देत नाही नाही तरी काय करणार तो देऊ शकत नाही. मग नंतर अर्ध जे कर्ज आहे हा वस्तू काय काही जो जेवेळी देईल तेवेळी घ्यावे जेवेळी देईल तेवेळी घ्यावे जैसे देईल तैसे घ्यावे आणि जे देईल ते घ्यावे. म्हणजे जसं जसं काय आहे ते हा जेव्हा जेव्हा देईल त्याचं पैसे आणतो जेव्हा येईल तसं काय आणि पैसे देईल असं नाही कदाचित धान्य देईल धान्य जर पण देईल म्हणून काय करायचं ते अर्ध्या कर्जाची फेड अशा पद्धतीने करण्याला त्या सदर्थ पुरुषाने त्या कर्जबाधी लोकांना सांगितलं. कर्जबाधी लोकांनी तसं ऐकलं का ऐकलं कारण तो वरती प्रतिष्ठित मनुष्य होता सगळ्यांच्या वस्ता गावात त्याचा अंकुश होता दहशत होती सात्विक दहशत होती अशी नाही. म्हणून त्याचं ऐकणं ह्या लोकांना भाग होतं त्याने ऐकलं की काही हरकत नाही आम्ही अर्ध्यावर संकल्प सोडतो आणि अर्ध तुमच्या म्हणण्याप्रमाणे जसं म्हणून तो देखील सदस्य काय म्हणतो तो गाव प्रतिष्ठित मनुष्य याने जर तेही जर दिलं नाही तेही जर दिलं नाही चुकला तर मग सगळं कर्ज वसूल करा मग माझ्याकडून हा सुटला. पण मी त्याचा ताबा मी त्याचा कड असा घेतो माझ्याकडून मी असा कड घेतो त्याचा की वास्तविक हा जेवेळी येईल तेवेळी घ्यावे जेव्हा याचं पैसे येतील तेव्हा तो आणि जेतुके देईल तेतुके घ्यावे हा जितकं देईल तितकं घ्या आणि जैसे देईल तैसे घ्यावे जैसे म्हणजे पैसे देईल किंवा धान्य देईल काही देईल तसं घ्यावं सगळ्यांनी मान्य केलं त्याच्याप्रमाणे. तसं हा जो अनुसरला पुरुष आहे अनुसरला पुरुष आहे या अनुसरला पुरुषाने काय केलं ज्या वेळेला अनुसरतो एक राजीन होई गे एक होय म्हणजे की ज्याचे अनुसरला की याचे आगंतुक कुंठे अनारब्ध सुखे आणि प्रारब्धा भोगेक्षो जे अर्ध जे वास्तविक सोडून दिलं अर्ध कर्ज जे सोडून दिलं ते तसंच आगंतुक अनारब्ध हे सोडून दिलं. आगंतुक कुंठे आणि अनारब्ध सुखे आगंतुक कुंठे म्हणजे पाऊस आलं बी पेरलं थोडे अंकुर निघाले आणि पाऊस काय म्हणतात ना पाऊस आलाच नाही अवश्याने पडल्यामुळे ते काय तिथंच कोणतं त्याची वाढ पडते जळून गेलं आणि ज्याला कंस आलेली आहे पण कसे ते बरोबर हे झाले नाही आहे त्याचे अजून त्याच्यात दाणे आलेले नाही ते अनारब्ध ते वस्त्री सुके म्हणजे ते जळून जातात ते देखील सुकून जातात म्हणजे त्याची वाढ होत नाही पुढे जरी पाऊस आला त्याची वाढ होत नाही आणि म्हणून याला म्हणतं अर्ध कर्ज ते सोडून दिलं राहिलं कोणतं प्रारब्धा भोगे क्षेव प्रारब्ध कर्म अनुसरलेला भोगावे लागतात अनुसरला असो तुम्ही आणि कुणी प्रत्येक मनुष्याला प्रारब्ध कर्मांचा भोगूनच नाश करावा लागतो प्रारब्ध कर्म वास्तविक भोगावे लागतात पण तेही कसं मग त्याच्यामध्ये अशी वाटणी केली हा जे वेळी देईल तेवेळी घ्यावे जैसे देईल तैसे घ्यावे जे चुके देईल ते चुके घ्यावे म्हणून हा अनुसरला पुरुष याने वास्तविक जो भोग आहे हा जर विधिवत असेला अस्थीपरी आचरत समजा मला असे आता देवतेचा भोग आता उपस्थित झालेला आहे मला देवतेचा भोग उपस्थित झाला म्हणजे आपला ताप आला खूप मोठा ताप आलेला आहे पण मी जर विधिवत असेल माझा ताप होऊ काय होईल शमेल थोडंसं तापाच्या ज्या वाटते गाठा असतात तापाची एक फार जास्त दुःख असते ते दुःख मला जास्तीत जास्त जाणवणार नाही पण केव्हा मी विधीवर असेल तर मी विधी आचरत असेल तर स्मरण करत असेल तर पण स्मरणावर जर नसेल विधी जर आचरत नसेल तर मात्र संपूर्ण भोग तुम्हाला तापाचा जो भोग असेल तर तुम्हाला भोगावाच लागेल आलं कारण पुन्हा समजलं जो ताप आहे तो क्षम तो विधी जर आचरला विधीवर तुम्ही विधी आचरत असताना तो जर ताप आला तर वाटीत तो ताप कमी होईल हेच बघायचं ना मग ते पुढे आहे ना ते हीच वेळ आहे ना पुढे मला ऐकू तैसे हा जीव अशेषा देवता चक्राचा रिणाईत तैसे हा जीव अशेषा देवता चक्राचा रिणाईत ते म्हणायला पाहिजे हे मी सांगितलं फक्त त्रसला असे मग परमेश्वरासी शरण रिगे
त्या विनायकाप्रमाणे, विनायक म्हणजे कर्जदार, कर्ज बाजारी, विनायक म्हणजे कर्ज, ऋण घेणारा, ऋणको, धनको नव्हे. धनको करून यानं काय केलं, घेतलेलं कर्ज घेतलेलं असतं. तसं वास्तविक तसे आपण देवतांची जे भोग जोडले अनंत सृष्टी, अनंत कर्मांनी वास्तविक आपण काय केलंय आपल्या ठिकाणी आहे, त्या कर्मांचा भोग आपल्याला भोगावाच लागणार आहे. आपण जर अनुसरलो, देवाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला, देवांचा जो विधी दिला त्या विधीप्रमाणे जर आम्ही आचरलो तर निश्चित आमचा भोग काय होईल, आता तर नष्ट होईल. पण जो प्रारब्ध भोग आहे, जरीही नियम असा आहे, प्रारब्ध कर्मणा भोगा देवो क्षय, म्हणजे प्रारब्ध कर्मांचा भोगूनच नाश होतो असा हा एक नियम आहे. पण परमेश्वरांनी आपल्याला सूट दिली आहे. बरोबर आहे, तू जर स्मरणावर असशील, तू जर विधी आचरत असशील, तू जर आचरण करत असशील, तू जर ज्ञानाची सेवा करत असशील, देवाची सेवा करत असशील, स्मरण करत असशील, तर त्यावेळी वास्तविक जर देवतेचा भोग उपस्थित झाला तर तो भोग तुला भोगावा लागणार नाही, किंवा त्या पूर्ण भोगाची जी पीडा आहे, जो त्रास आहे, तो त्रास तुला सहन, तो त्रास तुला कमी होईल, तो तुला जास्तीत जास्त तुला त्रास तुझा कमी होईल, जास्त त्रास तुला जाणवणार नाही. हा फायदा आपला होतो प्रारब्ध कर्माचा. नाही तर नियम असा आहे, प्रारब्ध कर्म जे आहे ते कुणालाही चुकत नाही. हो, कुणालाच चुकत नाही. मी असो, तुम्ही असा, कोणी असा, मोठे अधिकरण असो, आम्हाला डॉक्टरकडे जावं लागतं, मोठे अधिकरण जे असो आम्हाला जावं तर ते आम्हाला करावंच असतात त्या गोष्टी. आम्ही देवा पहा, काही काही गोष्टी अशा बोलू नाही का, बोलू नये, बोलल्याने वाटते कोणाचं मला घेऊ. पण मी आता आहे, मी आता मग गोळी घेते, तापाची गोळी घेते. मी जर जास्तीत जास्त तापाची गोळी न घेता मी जर देवावर ठाम राहिलो असतो की काय मला काही काळजी घ्यायची, गोळी घ्यायची, देव मला सहाय्य करणार नाही का, निश्चित सहाय्य करेल. पण आपला जो वास्तविक, जी आपल्या ठिकाणी वास्तविक जे एक असुस्थेपणा असतो, जो असुस्थेपणा असतो तो आपल्या ठिकाणी असल्यामुळे आपण नाही पटकन डॉक्टरकडे जातो, मला एक गोळी नाही. त्यावेळेला देव आखंड घेतो. द्रौपदी भेट म्हणत नाही पाहिजे. जोपर्यंत द्रौपदीचे वस्त्र जात होते, वस्त्र हिरावून घेत होता दुसऱ्याचं, वस्त्र हिरावता वस्त्र, ज्यावेळेला वस्त्र तिने असे पदर वस्त्राला ते हात धरून पकडायची. पण जेव्हा वास्तविक तिने पाहिलं की आता वास्तविक दुःशासनाचं बळ जास्त आहे, मी अबला आहे, माझं बळ कमी आहे, आता वास्तविक माझ्या हातात काय झालं, मग त्या हाताचा उपयोग श्रीकृष्णाचे मग लोक आता माझी लज्जा कृष्णा. त्यावेळेला माझं परमेश्वर धावून आला. तोपर्यंत परमेश्वर धावून आला नाही, असे काही काही मध्यंतरीचे सूत्र आहे, हेतू आहे. हे हेतू असले आहे. तसं वास्तविक अनुसरल्या पुरुषाचा असो, वासनिक असो, नामधारक असो, त्यांनी वास्तविक जास्तीत जास्त प्रभूकडे आकृष्ट व्हावं. मी तुम्हाला सांगतोय, पण वास्तविक मी कधी कधी राष्ट्राकडे जावंच लागते. प्रारब्ध कारण कलियुग आहे. कलियुगामध्ये वास्तविक आम्हाला देव असायचा आहे. देव लोकांना जास्तीत जास्त सन्मार्गाला लावायचं आहे. सन्मार्गाला लावत असताना ज्या काही अडीअडचणी येत असतील, त्या अडीअडचणी निवारण करण्याकरता जे उपाय सांगितलेले आहेत ते उपाय करावेच लागतात. ते उपाय केल्याशिवाय तुम्ही धर्मावर आरूढ होऊ शकत नाही, धर्म आचरू शकत नाही. जास्तीत जास्त ताप आला तर नामस्मरण तुम्ही करू शकत नाही. जास्तीत जास्त कोणताही रोग जमा झाला तुम्ही काही करत नाही. आता मी एका ठिकाणी काही वेळेला असं आमच्यावर असा प्रसंग येतो, आम्ही अशा ठिकाणी जातो की तेथील लोकांना पाहावं तर वास्तविक अशी विश्वता म्हणा, परमेश्वराचे इतके आभार मानतो आम्ही की जेव्हा जरी भिकारी आहे तरी पण ही अवस्था मला कळत नाही. जेथे वास्तविक स्मरणाचा विसर पडेल, जेथे स्मरणाचा विसर पडेल अशी अवस्था आमच्या ठिकाणी आलेली नाही. या दृष्टीने माझ्यासारखा भाग्यवान संगीत आहे. अशा तऱ्हेच्या काही काही गोष्टी आहेत, म्हणजे प्रत्यक्ष आम्ही डोळ्याने पाहिजे. त्यांना देव देखील आठवत नाही. अनुसरले असो, वासनिक असो, नामधारक असो, देव आठवत नाही. मग त्यांच्यापेक्षा आपण बरे ना. म्हणून स्मरण हवं, स्मरण. म्हणून देवाने आज माझं 94 वर्षाचं वैन्यू मला विसर पडतच नाही. कारण मनुष्य अवस्था विसरावी प्राणी आहे. तरीही वास्तविक साधू संतांची एकनिका आहे, चिंतन आहे, शिवचिंतन आहे, परमेश्वराची काहीतरी माझ्यावर कृपा पासर आहे आणि माझेही स्वतःचे काही प्रयत्न असतील म्हणून मला काही काही गोष्टी आठवतात, काही काही गोष्टी विसरतात. ही जे स्मरण आहे हे स्मरण वास्तविक आपल्या ठिकाणी असावं आणि स्मरण टिकवण्याकरता जास्तीत जास्त चिंतन नामाचं हे जेव्हा प्रत्येक वेळा प्रार्थना करायची, मला माझं शेवटपर्यंत मला दिसू दे, शेवटपर्यंत तुझं नाम माझ्या मुखामध्ये येऊ दे, तुझ्या नामाचा विसर मला पडू नये, ही भावना सतत आपण प्रार्थना करायची. बोल घेऊन
जाऊ ती घ्या पटकन घ्या हा हा पुढची घ्या पटकन. तरी नामवर पडते आकाश धरी हेच केवी ना पेरा संगमी रामाई साचे लिळेचे न्याये तेच केवी ना दंडियाचे नि दृष्टांते तेच केवी ना सर्वज्ञे म्हणितले धर्माची या चाडा रायाची राणी का नये पर पडते आकाश धरी जेल म्हणून नामवरी पडते आकाश धरी हा. काय? तरी नामवर पडते आकाश धरी नाम वर पडते आकाश जरी कोसळलं तरी त्यावेळेला आपल्या नामामध्ये इतकी ताकद आहे, इतकं सामर्थ्य आहे की आकाश जरी कोसळलं ते आकाश कोसळण्या इतपत आकाश कोसळण्या इतकं जरी संकट आलं त्या संकटाचा परिहार देखील आमचं नामस्मरण करू शकते. बोला पुढे तेच बोल दृष्टांत दे. पेहरा संगमी रामाई हा मग रामायण नावाची एक पाहिजे स्वामींच्या दर्शनाला आली. पेहरा संगमी म्हणजे प्रवरा संगम. प्रवरा संगमाला आमची ती रेमाई साहेब तिथे आली आणि तिने काय केलं, एक आपलं ती कला कुशल बाज होती असा एक पदार्थ तयार केला. नारळ घेतलं, नारळ ते फोडलं, त्याचा गोळा तयार केला आणि वरचा जर काळपड बाजू असते ना ती काळपड बाजू पूर्ण अशी सोडून टाकली. पांढरं शुभ्र केलं. त्याला वरू वाटतं चुना वगैरे कडू वगैरे असा वजन घोळून लावला. पूर्ण पांढरं शुभ्र नारळ केला, त्याला छिद्र होल पाडले आणि त्याच्यामध्ये काय भरली, साखर भरली, पूर्ण साखर भरली आणि ती लिपून घेतलं, पुढं लिपून घेतलं. अशा तऱ्हेने ते नारळ कुणाला ओळखू येणार नाही अशी हे नारळ आहे का काय आहे काही माहिती. मग ती रामायण तिथे आली आणि देवाला होते तो नारळाचा गोळा अर्पण केला. सगळे होते पाहिले काय दिलं ह्या बाईने आहे काय. मग नंतर रामायणाला म्हटलं देवाने माझं कौतुक करावं. मग देवाने जो हातात घेतला आणि सांगितलं भक्तियानंतर हे फळ हे कोणते फळ आहे, हे काही फळ असे कोणतं फळ आहे म्हणून देवाने सांगितले हा नारळाचा गोळा आहे, हे नारळ आहे. आणि म्हणून देवाने काय केलं ते पूर्ण ती लिंबलं होतं ना ते काढून घेतलं ते कवच आणि एक ताट घेतलं आणि त्या ताटामध्ये सोयी साखर सगळ्यांना तो प्रसाद वाटतो. म्हणजे रामायणाला किती सुंदर आहे. त्याला कौतुक असं वाटलं की देवानं माझं कौतुक करावं आणि माझ्या कौतुकाची मला शाबासकी द्यावी. मग देवाने काय म्हटलं हा नारळाचा गोळा आहे. म्हणजे तिच्या ठिकाणी जी अहंकाराची जो भावना होती त्या अहंकाराला स्वामींनी काय केलं छेद दिला आणि मग नंतर सर्व भक्ती तो प्रसाद केला. आता शेवटी मग नंतर ती निघाली नाही. स्वामी म्हणतात बाई आता जा. ती निघाली. मग ती म्हणतात रामाई म्हणजे मी तुमच्याकडे राहण्यातच आले. बाई येतं तैसे राहून जावे, आम्ही तसे राहू देणार नाही. ती त्यांचे जे गुरु होते तिथे कोण वशिष्ठ गुरु होते वशिष्ठमध्ये त्यांच्याकडे गेले आणि त्यांना सांगितलं मी गोसावीच्या सन्मानी गेली पण गोसावी मला राहू देत नाही. मग नंतर ते आले मखलाशी करण्याकरता वकिली करण्याकरता जी इथे राहू द्यावं ती चांगली आहे, तिला देवाची झाड आहे, अमुक आहे तमुक आहे, तिथं पुष्कळची मखलाशी केली. मग नंतर स्वामी म्हणतात हे तर पैसे राहून दिले, हिला चाड नाही घेऊन मग तिला पाठवलं आणि मग नंतर त्याच्यावर दृष्टांत दिला चाड कशी पाहिजे. धर्माची या चाडा रायाची राणी का नाही धर्माची चाड असण्यात होता. एक राजा होता आणि त्याची वास्तविक राणी होती. तर राजाला उपदेश होता नाथपंथीयाचा आणि त्या राणीला उपदेश होता आमचा म्हणजे आपला श्रीचक्र स्वामीचा. मग त्याची वास्तविक स्वामीचा आहे आपले कोणते म्हणजे अदंडीनाथाचा उपदेश होता. जेव्हा वास्तविक तिला त्यांना होता जैनाचा उपदेश राजाला. मग ते एक दिवस तिला दररोज ती दर्शनात जात असे. मग एकदा काय झालं त्यातल्या कोणी कळ लावली की तुमची राणी दररोज वाचली अमुक अमुकच्या त्या दोन्ही असतील त्या दर्शनात जात आहे काय जाणार नाही जाते म्हणे. मग त्या दिवशी पहायला ठरला तरी तो जो रस्ता होता त्या दोन्ही रस्त्यावर वाचून तरवारी जे शस्त्रधारी सैनिक ठरलं एका हाताच्या अंतरावर आणि जिच्या हाती पडे ती जर दिसली तर तिथेच वास्तविक त्या श्रेष्ठ अशी आज्ञा होती आपल्या सैनिकांना. वरपर्यंत आदरणीय नाथाच्या गुंफेपर्यंत राजमहाल जो होता तिचा जो राणीचा महाल होता त्या महालापासून त्या आदरणीय नाथाच्या गुंफेपर्यंत जाण्याचा जो रस्ता आहे त्या रस्त्यापर्यंत सगळं काही वास्तविक शस्त्रधारी सैनिक. मग ती काही म्हणजे जाणार नवऱ्याला सांगितलं मी जाणार. कशी जाणार आम्ही सैन्य ठेवले असू द्या मी जाणार. मग ती निघाली
देवा नाथपंथी वास्तू तो अजन्याचा तो सरळ चांगला जाणणार होता. नाथपंथी जरी त्यांना मंत्रतंत्र अवगत असतात त्यांनी पाहिलं. मग जशी ही निघाली तशी ती शक्ती जी होती अजन्याची शक्ती, तर त्या तलवार त्याने अशी तलवारी अशा केला होत्या, अशा वर झाल्या होत्या. ते आली की आई तलवार उचलण्याला देखील अवसर होऊ द्यायचा नाही. तलवारी खाली नव्हत्या, हातात धरून वर केल्या होत्या अशा तलवारी. आणि मग नंतर ती दिसली की तिच्यावर घाव घालायला. पण जशी ती निघाली तशा त्या वरच्या तलवारी तशाच राहिल्या. तशाच राहिल्या. त्यांना त्यांच्या डोळ्यात ती राणी चालली आहे, पण त्यांना वसई तलवारीने वसई तिच्यावर घाव घालण्याची इच्छा झाली नाही. मग अशा तऱ्हेने गुंफेपर्यंत गेली. आजारी हाताची पूजा अर्चा केली. आल्यानंतर मग राजा तिला मिस्किलपणे म्हणतो, कुच्चितपणे म्हणतो, काय जाऊन आलात का तुम्ही? राणी म्हणते हो मी जाऊन आले. कशी जाऊन आले? मग शस्त्रधारी सैनिक त्या सगळ्यांना शासन केलं. मग सांगितले की अशा सैनिकांनी सांगितलं की आमच्या तलवारीच्या आत वरच तशी जायची. आमच्या डोळ्यातच राणी झाली, पण आमच्या हातामध्ये बळ कमी झालं. म्हणण्याचा मुद्दा श्री चक्रधर म्हणतात की आदंडीनाथ जो वसई देवतेचा वसई भक्त, त्याच्या ठिकाणी जर एवढं सामर्थ्य आहे तर आमच्या ठिकाणी एवढेही सामर्थ्य नाही. कोणतं सामर्थ्य? तरी नामवर पडते आकाश तरी. एवढं संकट निवारण्याचं सामान आमच्या ठिकाणी नाही. म्हणून स्वामींनी हा दृष्टांत दिला. पुढे कोणी एको जगाचा दंडिया असे तया ते मारिती म्हणोनी भेणे त्रसला समर्था बळीयाचे पाठी मग रिगे. त्याच्यावर दृष्टांत द्यायचा स्वामी शौर्य दंडी असेल. दंडी आमचे वास्तविक सगळं आहे ना. मग तयाची वास कवडाही पाहू नये. मग काय करतो? राजाला तो शरण गेलेला असतो. राजाला शरण गेल्यानंतर राजा त्याच्यावर काही सैनिक पाठवतो. गावात जायचं असेल, नगरामध्ये जायचं असेल, सैनिक पाठवतो. सैनिक पाठवल्यानंतर ते बाकीचे जे त्याचे विरोधी असतात, बंदी असतात, शत्रू असतात, ते बाबतीत त्याच्यावर वाद करत नाही, काही करत नाही. पण हा जर आपल्या मताने जर गावात गेला तर मात्र ते त्याला धरतात, पकडतात, मारतात. दगड फाडून पोट फाडून दगड होते. बोल ना, ते आहे कसं. म्हणोनी भेणे त्रसला समर्था बळीयाचे पाठी रिगे. मग तयाची वास कवणाही पाहू नये. ते तया ते राखत असती तो म्हणी या धाडी ते वेळी आपुले अंगर केसरीसे दे. अंगरक्षक नातो. अंगरक्षक पाठवायचे. ते अंगरक्षकाला पाहून ते बाकीचे त्याच्यावर हल्ला करत नसत. ना तो चिहुनी जरी बाहेरी निघे तरी सुरीवर अंगरक्षका घेती. वेळी आपल्या स्वतःच्या बुद्धीने जर बाहेर निघाला तर सुरीवर घेती सुरीवर घेते. अलकवर घेती. बास पक्ष पोट फाडोनी दगड भरीती. तैसे हा जीव अशेषा देवता चक्राचा दंडिया दंडिया. रसला परमेश्वरा शरण रिगे. देवतांचा हा कोण आहे? शत्रू आहे किंवा याची शत्रू देवता आहे. नाही का? कारण त्यांचं कर्ज आपण सोडलंय, त्यांचं आपण असे कर्म अर्जिलेलं आहे. म्हणून त्या देवता असे कधी कधी आमच्या हातात या येईल. संधी पाहतात, वेळ पाहतात, संधी पाहतात. पण त्यावेळेला आपल्या अंगरखा तो जसा अंगरखा देतो, तो राजा त्याला अंगरक्षक देतो. तसे वाटते परमेश्वर काय करतात? अंगरक्षक आपल्याला दिला. कोणता अंगरक्षक? रसला परमेश्वरा शरण रिगे. मग तयाची कौनाही वास पाहू अंगरक्षक नये. कोणता? दास्य म्हणून बाहेर निघे. नामस्मरण. नामस्मरण हे वाक्य अंगरक्षक आहे आपलं. आपलं रक्षण करण्याकरता सर्वात महत्वाचं साधन स्मरण. हे अंगरक्षक आहे, आपलं अंगरक्षक आहे. कुठेही वाचते तुम्ही जा, तुम्हाला वाचते कोणत्याही प्रकारची भीती नाही. हे अंगरक्षक आहे. पण हे अंगरक्षक नाही तर तुम्ही जर कुठे गेलात, देवतेच्या दर्शनाला गेला किंवा यात्रा म्हणून कुठेही गेला तर त्यावेळेला तुमच्या हातामध्ये स्मरणाने वाचते देवाने अभिमान सोडलेला असतो. देव अभिमान अशा वेळेला घेत नाही. म्हणून देवाने अभिमान घेतला पाहिजे. अशाच पद्धतीने आपण वर्तन करावं, एवढीच मला तुम्हाला सर्वांना नम्र विनंती आहे. वचनतेची अंगरखे. मग आता वचन तोची अंगरखा. आपलं जे वचन आहे एकीच्या संबंधाला गेले तर तुले होते आले तर तुम्हाला नमस्कार केला. हा विधी आम्हाला दिलेला आहे. म्हणून तीर्थयात्रा करायची आहे. आणखी पुढे वचना बाहेरी होय ते वचनाबाहेर जायचं नाही. देवता परमेश्वर विघ्न वैद्य संबंध म्हणजे संपादिती. हे वचन आम्हाला वंद्य आहे. परमेश्वर वैद्य जे वचन वास्तविक श्री चक्रधर स्वामीने आम्हाला निरूपण केलेलं आहे ते वचन रूपी अंगरखा. ते वचन म्हणजे आमचं अंगरक्षक. अंगरखा म्हणजे अंगाचं रक्षण करणारा तो अंगरखा. अंगरक्षक म्हणजे वचन हे आमचं अंगरक्षक आहे. वचनाचा म्हणून आपण वचनाचा अभिमान ठेवला पाहिजे. हे माझ्या श्री चक्रधराची वचने आहे. जेवढं वास्तविक श्री चक्रधराला वास्तविक पवित्र द्यायचं, जेवढे श्री चक्रधराचं जेवढं श्री चक्रधर अमूल्य आहे तेवढंच हे वचन त्याच्या श्रीमुखीचं हे वचन सूत्र अमूल्य आहे. आणि हे माझ्याजवळ आहे. जे माझ्याजवळ आहे हेच माझं रक्षण करणार आहे.
तैसे असन्निधानी निमित्त विधी तेची सन्निधान हा. वचन तेची अंगरखे म्हणून तसं आता असंनिधान आता आपण असं नाही आहे आपल्या श्री चक्रधर स्वामीचं संविधान आहे. अशा वेळेला आपण कसं काय 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 आपलं अंगरक्षक कोण आहे? खान, प्रसाद, भिक्षू आणि वस्त्र. ही जी वस्त्र 4 साधनं आहेत, हे 4 साधनं आपल्याला श्री चक्रधर स्वामींनी दिले आहेत. श्री चक्रधर स्वामींनी दिले कशावरून? एकीच्या संबंधा गेले तर दिले होते गोटे असे. म्हणून भट्टवासांनी त्यावेळेला युक्ती केली आमच्या बायावासाला. या बायावासांनी बाईदेव वासांनी हे नामाची तयार केली, प्रसाद सेवा तयार केली, पूजा अवसर तयार केला. हे जे वस्त्र आमचे बाईदेव वास आहे, या बाईदेव वासांना ती भट्टवासांनी आज्ञा केली, तुम्ही देवी भट्टाबरोबर तुम्ही वस्त्र तीर्थयात्रा करायचा. त्यावेळेस तीर्थयात्रा किती म्हणून जेथे जेथे स्थान असेल तेथे तेथे तुम्ही वस्त्र बसून स्मरण करा, तुम्हाला जाणवेल. कारण तुम्ही आचरते पुरुष आहात. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्री चक्रधर स्वामीपासून श्री भट्टवास श्री नाईवाचार्यांना वर मिळाला होता. तू काही आपले बोलेस, तू एकीच्याच बोलेल. परमेश्वराने श्री चक्रधर स्वामी त्यांना वर दिले आहे. म्हणजे श्री चक्रधर स्वामींच्या वचनाला जेवढं महत्त्व आहे तेवढं महत्त्व आपण काय करायचं? भट्टवासांच्या स्मृतीला महत्त्व द्यायचं आहे. हे पक्क जाण्यात ठेवा. एक दुसरी गोष्ट त्याच्यानंतर भट्टवासाला जे महत्त्व आहे, भट्टवासाने जे वस्ते आपल्या पुढील पिढी श्री चक्रधर स्वामी भट्टवासांना जे सांगितलं तेच बाईदेव वासांना सांगितलं. म्हणजे बाईदेव वास देखील भट्टवासांच्या युवतीचे आहेत. म्हणून त्या बाईदेव वासांनी भट्टवासांनी बाईदेव वासांना सांगितलं तुम्ही स्थानाची निर्मिती करा, स्थान पहा. म्हणून जेथे जेथे श्री चक्रधर स्वामी गेले तेथे तेथे यांनी तेथे जाऊन तिथे अगोदर स्मरण केलं. येथे श्री चक्रधर स्वामी अमक्या मुख्य ठिकाणी आले, मग तेथे वस्ती स्मरण केलं. स्मरण केल्यानंतर जर जाणवलं की येथे माझा श्री चक्रधराची पावले पडली आहे, तर आई तिथे खून करायची आणि स्थान कशी दगड होतानी ती जागा काय करायची? सीमित करायची, मर्यादित ठेवायची. त्यावेळेला काय तेवढ्यापुरतं बांधकाम होतं. अशा तऱ्हेने ते हे आताचे जे स्थान आहे त्या स्थानाची निर्मिती अशा पद्धतीने झाली आहे. मग मुनिवासाने मग मोठे बांधले. जो मुनिवास होता तर काही काळाने मोठे बांधले, पण त्या जागेवर पहिली निर्मिती कोणी केली? बाईदेव वास आणि देई भट्ट. दंडवत हो.